हॅलो 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 हॅलो, येतोय आवाज? हॅलो हॅलो, ती फुलं काढून ठेव. तिकडे ठेव फुलं. आरतीच्याच ठेव. संख्या मॅडम, तिकडचा पंखा बंद करायला दे. सांगितलंय कुलकर्णी सर, तो पंखा बंद करा, नाही तर लगेच विजून जाईल ती बात. संख्ये इकडेच करूया का सुरुवात? बॅच लावून झाले ना? सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उपस्थित मान्यवर, आजचे सत्कार मूर्ती श्रीयुत नितीन हडकर, माध्यमिकचे मुख्याध्यापक श्रीयुत अनिल पांचाळ सर, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्रीयुत पाटील सर, माझे सहकारी शिक्षक शिक्षकेतर, त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी, नितीनचे कुटुंबीय आणि माझे विद्यार्थी मित्र सर्वांचेच हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांचे टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. आज आपण जमलो आहोत ते एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी. आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी श्रीयुत नितीन बाळकृष्ण हडकर याने सारथी अभियानांतर्गत दिनांक 27/11/2021 ते 29/11/2021 रोजी मुंबई ते मालवण 460 किलोमीटरचा प्रवास सायकलने केला. आणि हा प्रयास कशासाठी? तर कोरोना बाधित आणि गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी, तसेच शारीरिक तंदुरुस्तीकरिता सायकलिंग विषयी समाजामध्ये लोकजागृती करण्यासाठी. आणि अशा या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी समाजाकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. आणि त्यातूनच नितीनने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अगदी भरभरून देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच आज आपण या सत्कार मूर्तीचा सत्कार करणार आहोत. गांधी बाल मंदिर परिवारातर्फे आपल्या शाळेसाठी ही एक गौरवास्पद गोष्ट आहे. दीप म्हणजे ज्ञानाचा दिवा, स्वतः जळत राहून इतरांना प्रकाश देतो तो दीप. दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी हा कार्यक्रम सुरू करण्यास अनुमती द्यावी अशी मी त्यांना विनंती करते.
बुद्धीची देवता देवी सरस्वती हिला नमस्कार करून आपण सर्वांनीच तिचे आशीर्वाद घेऊया. सर्वांनी हात जोडून बसायचे मुलांनी. तुमचं झालं की सत्कार सगळ्यांचा सत्कार दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहुणी नमस्कार दिव्याला पाहुणी नमस्कार. दीप प्रज्वलन झालेले आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं. चला. अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती. आपल्याला आज लाभलेले अतिथी कोण आहेत हे आपल्या प्रास्ताविकातून सांगण्यासाठी येत आहेत माध्यमिकचे मुख्याध्यापक श्रीयुत अनिल पांचाळ सर. उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि मंचावरील सर्व मान्यवर, या कार्यक्रमामध्ये तुमचं मी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, कार्यक्रमाचं नाव खूप छान आहे, वचनपूर्ती सोहळा. म्हणजे नेमकं काय हे प्रत्यक्षात आपल्याला नितीन नंतर सांगणारच आहे. पण थोडक्यात मी जराशी मान्यवरांची ओळख करून देतो. आजचे सत्कारमूर्ती माननीय श्री नितीन हडकर यांनी एक उपक्रम राबवला आहे. त्याची थोडक्यात मी माहिती देतो मी तुम्हाला. सारथी अभियानांतर्गत यामध्ये कोरोनाबाधित तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सायकल सफर करण्यात आली.
आणि सायकल सफर करण्यात आली त्याला एक काहीतरी सामाजिक एक कारण असलं पाहिजे. सायकलिंग फॉर द सोशल कॉज असं त्यांनी कारण दिलंय आणि त्यांचं ब्रीद वाक्य मला खूप आवडलंय. एक हात मदतीचा, सामाजिक बांधिलकी जपण्याचा. खरोखर सारथी नावाला सार्थ असलेलं, निस्वार्थीपणे काम करणारं असं हे अभियान नितीनने मुंबई ते मालवण असं 460 किलोमीटर अंतर हे सायकलने पार केलेलं आहे. दिनांक 27 नोव्हेंबर सकाळी मला वाटतं 7 वाजता काहीतरी सुरुवात झाली इथून. 7 वाजता ना, 8 वाजता. तर दुसऱ्या दिवशी 28 नोव्हेंबरला ते बरोबर मालवणला पोहोचलेत. मित्रांनो, 460 किलोमीटर अंतर हे सायकलने पार करणं तितकंसं साधं काम नाही आहे. आणि याच्याबद्दल सर्वात जास्त माहिती, तो प्रवास कसा झाला, किती अडचणी आल्या, ह्याची सगळं माहिती आपण त्याच्याच तोंडून नंतर ऐकणार आहोत. मी काय त्याची जास्त ओळख करून देत नाहीये, कारण सन्मानपत्रामध्ये बरंचसंच काम त्याच्यामध्ये आम्ही केलेलं आहे. ते डबल पॉईंट रिपीट होऊ नयेत म्हणून ते आता तुम्हाला मी जास्त सांगत नाहीये. दुसरे आपल्या शाळेचे प्राथमिक विभागाचे माजी प्रिन्सिपल माननीय श्री हेदुलकर सर, सर्वात जास्त प्रिन्सिपल पद भूषवणारे आपल्या शाळेतले एकमेव प्रिन्सिपल असं मी म्हणेन. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. जवळजवळ मला वाटतं 23 वर्ष प्रिन्सिपल पद सरांनी भूषवलेलं आहे आणि शाळेचं नाव एका विशिष्ट उंचीवरती नेऊन ठेवलेलं आहे. सर, तुमचं या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. नंतर आहेत श्री अजय कांबळे. यांनी स्टेट लेवलला आणि नॅशनल लेवलला सायकलिंग प्रकारात भाग घेतला आणि टीम वेलनम या नवी मुंबईतील सायकलच्या ग्रुपचे संस्थापक सदस्य ते आहेत. सर, तुमचंही या कार्यक्रमामध्ये मी हार्दिक स्वागत करतोय. काही कारणास्तव श्री जोशी वैभव हे आपल्यामध्ये आलेले नाही आहेत. त्यांचंही मी जरा वर्णन करतो. आपल्या शाळेचे ते माजी विद्यार्थी, कॅपिजेमिनियम या IT कंपनीत ते सध्या इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. कळत नकळत ते आपल्या इथं मध्ये आहेत असं मी आपण समजतो आणि त्यांचंही इथं मी स्वागत करतोय. एखाद्या सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो असं आपण म्हणतो. तसं आपल्या पतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आणि सगळे हे नियोजन करणाऱ्या, त्याच्या पाठचं जे सगळं आयोजन नियोजन जे आहे, अशा शोभा हडकर आपल्या आज इकडे उपस्थित आहेत. मॅडम, तुमचंही मी आज हार्दिक स्वागत करतोय. सगळं नियोजन त्यांचं होतं असं माझ्या कानावर आलेलं आहे. आपल्या सगळ्यांचे आवडते म्हणा, सगळ्यांना माहिती असणारे म्हणा, आपल्या घरचेच म्हणा, आपले जगदीश सावंत सर हे आज आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत. मी असं इथे सांगू इच्छितो की आपल्या शाळेच्या ट्रस्टी मेंबरमध्ये ते होते. असे आदरणीय सावंत सर सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि या वास्तूच्या निर्मितीमध्ये सावंत सरांचा सर्वात मोठा हात आहे. आम्ही बघितलेलं आहे की ही वास्तू जेव्हा निर्माण होत होती तेव्हा सावंत सरांनी खूपच धावपळ केली होती. शाळेच्या कुठच्याही कार्यक्रमामध्ये त्यांचं सहकार्य चांगलं लाभलेलं आहे. सर, तुमचंही मनापासून मी हार्दिक स्वागत करतोय.
आपल्या शाळेचे पर्यवेक्षक माननीय खोंडे सर सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सर, तुमचंही मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्राथमिक विभागाचे आता सध्या कार्यरत असणारे युवा प्रिन्सिपल श्री पाटील सर यांचंही मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तसेच काही आता मला सगळ्यांची नावं माहीत नाही आहेत, काही माजी विद्यार्थी आपल्याकडे आलेले आहेत. हजारे आहे, शहा पण आहे तिथे, प्रदीप सावंत, असे काही माजी विद्यार्थी पण आले. सर, तुमचं इथे मी स्वागत करतोय. नितीनचे आई वडील आहेत इथे, सासूबाई पण आहेत, म्हणजे अखंड परिवार इथे आहे. सगळ्या परिवाराचंच मी इथं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि इथं मी माझा प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया, जो आजच्या कार्यक्रमाचा मानबिंदू आहे. चिकाटी असावी कार्यासाठी, चिकाटी असावी कार्यासाठी, पावित्र्य असावे ध्येयासाठी, पावित्र्य असावे ध्येयासाठी, सातत्य असावे प्रयत्नासाठी, यशाचे मग शिखर गाठी. अगदी असेच यशोशिखर गाठले आहे आजच्या सत्कार मूर्तीने आणि त्याचे हे यश आज आपण, त्याची सुद्धा ही शाळा, माझी विद्यार्थी आहे या शाळेचा, तर त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देणार आहोत. आपण शाळेतर्फे त्याचा सत्कार करणार आहोत आणि हा सत्कार मानपत्र देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन करणार आहोत. तर मी माध्यमिकचे मुख्याध्यापक श्रीयुत अनिल पांचाळ सर यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि मानपत्र देऊन नितीनचा सत्कार करावा. आणि या मानपत्राचं लेखन केलंय श्रीयुत विचारे सर यांनी. आपण सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजूया. यानंतर मी प्राथमिकचे मुख्याध्यापक श्रीयुत पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आपले माजी मुख्याध्यापक श्रीयुत हेदुलकर सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर शाळेचे पर्यवेक्षक श्रीयुत खोंडे सर यांना विनंती करते की त्यांनी सावंत सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. यानंतर हेदुलकर सरांना मी विनंती करते की त्यांनी नितीनच्या मिसेस शोभा हडकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर मी सावंत सरांना विनंती करते की त्यांनी श्रीयुत अजय कांबळे सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर पाटील सरांना मी विनंती करते की त्यांनी माध्यमिकचे मुख्याध्यापक श्रीयुत पांचाळ सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं.
आणि पांचाळ सर यांना विनंती करते की त्यांनी पाटील सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर सावंत सरांना विनंती करते की शाळेचे पर्यवेक्षक श्रीयुत खोंडे सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर हेदुलकर सरांना मी विनंती करते की नितीनच्या वडिलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. हां चालेल. नितीनचे आई वडील आणि सासूबाई यांना पुष्पगुच्छ देऊन हेदुलकर सर त्यांचं स्वागत करतील. यानंतर माध्यमिकचे मुख्याध्यापक श्रीयुत पांचाळ सर यांना विनंती करते की त्यांनी आपले माजी विद्यार्थी विजय हजारे, शहा आणि सावंत, प्रदीप सावंत या तिघांनी स्टेजवर यायचे, त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. एकत्र द्या. या अभियानामध्ये या सर्वांचा मोलाचा वाटा आहे, म्हणून सर्वांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. धन्यवाद सर. यानंतर मानपत्राचं वाचन करतील श्रीयुत विचारे सर. आदरणीय व्यासपीठ, आपल्या सारथी फाउंडेशनच्या माध्यमातून गांधी बालमंदिर परिवारासाठी खरोखरच अभिमानास्पद आणि गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थी श्री नितीन बाळकृष्ण हडकर यांच्या सन्मानपत्राचं आज आपण आपल्यासमोर वाचन करतोय. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. गांधी बालमंदिर परिवाराचे माजी विद्यार्थी श्री नितीन बाळकृष्ण हडकर, आपण सारथी फाउंडेशनच्या सायकलिंग फॉर सोशल कॉज माध्यमातून ही उक्ती खरोखरच सार्थ ठरवलीत. नितीनजी, काही शाश्वत फुलांना जन्मताक्षणी चैतन्याचा वर प्राप्त झालेला असतो आणि ही भाग्यशाली फुलं कोमेजण्याच्या शापापासून मुक्त झालेली असतात. अशी ही चैतन्यदायी फुलं संपूर्ण समाजाला केवळ आनंदच नव्हे तर नवसंजीवनी देत राहतात. नितीन बाळकृष्ण हडकर हे अभिमानास्पद नाव त्या शाश्वत सुगंधी फुलासारखं आहे. आपण सध्या नवी मुंबईत वास्तव्यास असून रॉयल कार्गो लॉजिस्टिक्स नावाने स्वतःचा व्यवसाय करता. मळेशेतवाडी बुधवळे, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग हे आपलं मूळ गाव.
गांधी बालमंदिर हायस्कूल कुर्ला येथे आपलं सर्व शिक्षण झालं. सन 2018 पासून शारीरिक तंदुरुस्तीसाठी आपणास सायकलिंगची गोडी लागली. आपला छंद ध्येयवादात कधी परावर्तित झाला हे कळलंच नाही. आपली आवड जीवापाड जपताना ऑडेक्स इंडियाकडून आपणास सुपर रँडोनियर्स ही उपाधी प्राप्त झाली. आपण नवी मुंबईतील वेलो NM या सायकलिंग ग्रुपचे संस्थापक सदस्य होऊन सायकलिंग फिटनेसबाबत जनजागृती केलीत. सायकलिंग करताना सुरुवातीपासूनच सायकलने आपण आपलं कोकणातलं मूळ गाव गाठायचं हे स्वप्न उराशी उभयतानी बाळगलं. पण याला सामाजिक कार्याची जोड मिळाली तर सोने पे सुहागा हे समजून सायकल सफर सार्थकी लावण्यासाठी समाजाची ऋण फेडायचे ठरवलेत. कोरोना काळात काही शालेय विद्यार्थ्यांवर पालक गमावण्याची वेळ आली होती. रोजगार गेले होते, काहींचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले होते. अशा मुलांसाठी शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री हेदुलकर सरांच्या बरोबर विचार विमर्श करून सायकलिंगची एक धाडसी योजना आखलीत. ते ध्येय गाठण्यासाठी दानशूर हातांचा शोध सुरू झाला. दिनांक 27 नोव्हेंबर 2021 रोजी गांधी बालमंदिर हायस्कूल कुर्ला येथून आपण सकाळी ठीक 7 वाजता प्रस्थान केलं. अखंड न थकता सायकल चालवत मुंबई गोवा महामार्गावरून धोका पत्करत उमलून आलेला मोहमयी निसर्ग प्रत्यक्ष अनुभवलात. ऊन वारा पाऊस यांची तमानं बाळगता सोमवार दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजी ठीक 11 वाजता सकाळी आपण आपल्या मूळ गावी मळेशेतवाडी येथील शाळेत पोहोचलात. गावच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात उत्सवात सामील झालात. आपल्या दानशूर हाताने कोरोनाग्रस्त आणि गरीब मुलांसाठी रोख 25,000 रुपये देणगी दिलीत. आपलं गाव, आपली शाळा, आपला अभिमान हे व्रत उराशी बाळगताना सारथी फाउंडेशनच्या माध्यमातून समाज ऋण फेडलं. एवढंच नाही तर मुंबईला आपल्या मूळ शाळेत येऊन गांधी बालमंदिर परिवाराच्या कोरोनाग्रस्त आणि गरीब मुलांसाठी रुपये 75,000 रोख सढळ हस्ते देणगी दिलीत. नितीनजी, पेरत्या हाताने काही कृतिशील माणसं नेकीनं जगतात. आपलं जन्मजात सत्व सोडत नाहीत. अशी माणसंच आपल्या सभोवतालच्या समाजाला एक पाऊल प्रगतीच्या मार्गावर पुढे टाकायला मदत करतात. अशा सत्प्रवृत्त कृतिशूरांमध्ये आपला समावेश होतो. नितीनजी, कौटुंबिक सहकार्याची जुळजुळते झरे आणि सुखाची वत्सल सावली असल्याखेरीज अशी कामं हातून होत नाहीत. आपल्या थोर आई वडिलांचा आशीर्वाद आणि अखंड लक्ष्मी अलंकृत संतोषी सहधर्मचारिणी सौ शोभा हिची प्रेरणा घेऊन आपण वचनपूर्तीचं हे स्वप्न पूर्ण केलं. आपल्या या कर्तृत्वाचा गांधी बालमंदिर परिवाराला अभिमान वाटतो. या प्रवासात कितीतरी मंडळींनी व संस्थांनी आपणास उदंड सहाय्य केलं, अखंड सहाय्य केलं. पुण्य फळाला आलं. सारथी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण गांधी बालमंदिर परिवारात केलेली दिवे लागण पाहून मन भारावतं. आणि ज्याने ही पवित्र दीपमाळ विद्यादेवीच्या प्रांगणात प्रज्वलित केली त्याच्या अथक आणि जिद्दी कार्यासमोर आमचा माता नम्र होतो. शाळेच्या इतिहासातील हे झळाळतं यश भविष्यात द्विगुणित हो, त्यासाठी आपल्या पुढील वाटचालीस गांधी बालमंदिर परिवाराकडून आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक गांधी बालमंदिर परिवार कुर्ला. धन्यवाद. धन्यवाद विचारे सर. फारच सुंदर असं मानपत्र विचारे सरांनी लिहिलेलं होतं. विचारे सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. जीवन हे फुलासारखं असू द्या, पण ध्येय मात्र मधमाशीप्रमाणे असू द्या. जीवन हे फुलासारखं असू द्या, पण ध्येय मात्र मधमाशीप्रमाणे असू द्या. हे ज्याला कळलं तो जिंकला. हे काहींना कळतं, पण काहींना कळतच नाही. आणि हे ज्यांना कळतं त्याप्रमाणे ते अनुसरण करतात, तेच यशाचे मानकरी ठरतात. आणि आपला हा 460 किलोमीटरचा प्रवास करत असताना नितीनने जे काही यश कमावलेलं आहे ती त्याच्या पूर्ण आयुष्यभराची कमाई आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे आज समाजात, शाळेत आणि सर्वत्रच त्याची मान यशाने उंचावलेली आहे. त्याचे ध्येय त्याने गाठलेले आहे आणि त्यावेळेस आलेले अनुभव आपल्या समोर घेऊन येत आहे नितीन हडकर. थोड़ा वर
हॅलो. नमस्कार, मी नितीन हडकर. स्टेजवरील सर्व उपस्थित मान्यवर, आपल्या गांधी मंदिर शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आपले विद्यार्थी, या सर्वांना अभिवादन करून मी जे सारथी सायकलिंग अभियान सुरू केलेलं होतं त्याबद्दल एक 5-10 मिनिटांमध्ये आपल्याला सांगणार आहे. खरं तर 2018 पासून मी डॉक्टरांनी कोलेस्ट्रॉल डिटेक्ट केला, त्यामुळे म्हटलं आता काहीतरी करायला पाहिजे. तर चालणं वगैरे सुरू केलं मी, पण चालण्यामध्ये काही एवढं फिटनेसमध्ये फरक पडत नव्हता आणि कंटाळा येत होता. मग मुलाची एक सायकल होती, ती दोरी 5 किलोमीटर वगैरे चालून बघितली आणि नवी मुंबईमध्ये सुंदर असा पाम बीच रोड आहे. जसा आपला मुंबईमध्ये मरीन लाईन्स आहे तसा तो नवी मुंबईचा मरीन लाईन्स आहे. सुंदर रस्ता, एक 10-17 किलोमीटरचा तो रोड आहे. तर तिथे ती सायकलिंगला सुरुवात केली, खूप आवड निर्माण झाली आणि मग हळूहळू करून 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 25 किलोमीटरपर्यंत दर दिवशी चालवायला लागलो सायकल. पण सायकल थोडी जुनी असल्याकारणाने स्पीड काही मिळत नव्हता. 25 किलोमीटरच्या पुढे काही जाता येत नव्हतं. म्हटलं आता काय करावं, कारण की आता थोडीशी आशा खुणावं लागली की 50 किलोमीटर करायचं आहे, 100 किलोमीटर करायचं आहे, पण सायकल काय साथ देत नव्हती. मग त्यावेळेला थोडी आमच्या तिकडे एक सायकलचं शॉप आहे चांगल्यापैकी, तिकडनं मग सायकल घेतली एक, आणि ती सायकल घेतल्याच्या नंतर मग मजल सुरू झाली 25 किलोमीटर, 50 किलोमीटर, 100 किलोमीटर. आणि मग त्यानंतर डिकेथलॉन बेलापूर म्हणून एक मोठं ब्रँड आहे आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे. कुर्ल्याला सुद्धा त्यांचं आता इथे सुरू झालेलं आहे, मोठं स्पोर्ट्सचं दुकान आहे. तिथे मग अजय आणि त्यांची ती टीम होती सायकलिंगची, ते तिथे काम करत होते. तर त्यांची ती टीम दर शनिवारी किंवा रविवारी ग्रुप राईड काढायचे. ग्रुप राईड म्हणजे सर्व सायकलिस्ट एकत्र येणार आणि मग ते 25 किलोमीटर, 50 किलोमीटर असा प्रवास करणार एकत्र. मग ती गोडी तयार झाली की पहिला फक्त आपण इंडिव्हिज्युअल जायचो त्यावेळी 25 किलोमीटर सुद्धा जास्त वाटायचे. मग हळूहळू त्या ग्रुपमध्ये असताना 50 किलोमीटर सुरू झाले, 100 किलोमीटर सुरू झाले. आणि हे करता करता मग 100 किलोमीटर इझी वाटायला लागले की आपण करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आता बाकी कोणाला सांगितलं तर 100 किलो, अरे बापरे एवढं कसं काय जमतं आपल्याला. तर तो प्रॅक्टिसचा भाग आहे. मग 100 किलोमीटर झाल्याच्या नंतर मग आपल्या इंडियामध्ये पॅरिसची संस्था आहे ऑडेक्स इंडिया म्हणून, तर ती ही एन्ड्युरन्स राईड म्हणतात त्यांना. म्हणजे जे 100 किलोमीटरच्या पुढे जे सायकल चालवतात त्यांना एन्ड्युरन्स सायकलिस्ट असं म्हटलं जातं. तर मग त्यांची विविध रेसिंगचे प्रकार असतात, नॉन कॉम्पिटेटिव्ह रेसिंग प्रकार असतात. 200 किलोमीटर जे 13.5 तासात कंप्लीट करायचे असतात, त्यानंतर 300 किलोमीटर जे 20 तासामध्ये कंप्लीट करायचे असतात, 400 किलोमीटर जे जवळपास 27 तासामध्ये कंप्लीट करायचे असतात, आणि 600 किलोमीटर हे 40 तासामध्ये आपल्याला कंप्लीट करायचे असतात. ते केल्याच्या नंतर मग तुम्हाला सुपर रनर म्हणून हा किताब दिला जातो. तर बाकी ते सर्व आम्ही ग्रुप बरोबर असताना ते कंप्लीट केलं, काही प्रॉब्लेम नव्हता त्याचा. पण 600 किलोमीटर ज्यावेळी मी राईड केलेली ती होती मुंबई ते महाड, परत रिटर्न, म्हणजे नवी मुंबई ते महाड, परत नवी मुंबई ते नाशिक, आणि परत नाशिकवरनं रिटर्न. ती राईड माझ्याकडनं 42 तासामध्ये कंप्लीट झालेली. म्हणजे माझ्याकडनं तो अटेम्प्ट राहून गेलेला. मी ती राईड कंप्लीट केली 600 किलोमीटरची, पण 40 तासामध्ये मला ते कंप्लीट करता आलं नाही. ती रुखरुख मनामध्ये राहिलेली की ती एक 600 किलोमीटर मला कंप्लीट नाही करता आले. आणि त्याच्यानंतर मग 3 महिन्याच्या नंतर परत मी अटेम्प्ट केला 600 किलोमीटरचा, की आपल्याला हे काही करून सुपर रनर ही पदवी मला पाहिजेच आहे, काही करून. त्यासाठी मला ते 600 किलोमीटर 40 तासामध्ये कंप्लीट करायचे आहे. मग त्यानंतर तो 600 किलोमीटरचा प्रवास होता, तो मुंबई घोडबंदर ते आपलं भरूच आणि परत मुंबई, असा तो 600 किलोमीटरचा प्रवास होता, जो मी जवळपास 39 तास आणि काहीतरी 30 मिनिटांमध्ये तो कंप्लीट केला. आणि तो कंप्लीट केल्यावरती मग मला तो सुपर रनर मिळाला. तर धन्यवाद. हा झाला सर्व सायकलिंगचा मी मागचं जे काय ते सांगितलं. आता राहिला आपला सारथीबद्दल जो प्रवास सुरू झाला. तर ज्यावेळी सायकलिंग सुरू केली ना, तुम्ही सुद्धा चालवा, खूप मजा येते सायकल करताना. तर सायकल करताना मग वाईफ असायची शोभा किंवा मुलगा असायचा, हे आम्ही जायचो शनिवार रविवारी कधीतरी सायकलिंगला. तर विचार केला की आपला जो कोकण किनारपट्टी आहे किंवा गोवा हायवे तो खूपच सुंदर आहे. तर कधीतरी इकडच्या इकडे फिरण्यापेक्षा कधीतरी आपण जाऊ, सायकलिंग करू. मग तोच विचार मनामध्ये राहिला. 18 झालं, 19 झालं, करोना काळ आला, त्याच्यामध्ये अजून मागे पडलं ते. पण आता म्हटलं आता थोडंसं रिलॅक्सेशन मिळालं तर काहीतरी करूया.
आता मुलगा आणि वाईफ थोडंसं सायकलिंगमध्ये मागे पडलेले आहेत, तर मी म्हटलं ह्या वर्षी तर मी करणार म्हणजे करणार, काही हो. मग ठीक आहे बोललो. आता बाकीच्यांचा तर सर्वांचा सपोर्ट होता. आता ह्या सर्व गोष्टीला टीम तयार करावी लागते. एकट्या माणसांचं का, एकटा तुम्ही जाऊ शकता पण त्याच्यामध्ये बरेच धोके असतात, म्हणजे तुम्ही जीवाशी खेळता असं होतं. मग त्या केसमध्ये सर्वात प्रथम तर मी हेदुलकर सरांना फोन केला की सर मला असं असं करायचं आहे, पण ते करताना जर त्याच्यासोबत जर आपल्याला काही दान स्वरूपामध्ये जर घेता आलं, जेणेकरून आता आपल्या मुंबईमध्ये करोनाग्रस्त जास्त आहेत किंवा बाधित जास्त आहेत, गरजू विद्यार्थी तर आपल्या शाळेमध्ये आहेतच आहेत, तर त्यांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो हा एक विचार कंटिन्यू 2-3 दिवस डोक्यामध्ये घोळत होता. मग हेदुलकर सरांशी डिस्कशन झालं, बोललो नाही नाही ठीक आहे आपण करूया. सरांनी स्वतःहून सांगितलं की मी यायला तयार आहे, म्हणजे कसं करायचं काय करायचं हा भाग त्यांना माहिती नव्हता की कशा प्रकारे सायकलिंग असते, पण ठीक आहे मी येतो त्यासाठी. मग ते सर्व काय करणं, कसं करायचं, कसं प्लॅनिंग करायचं, मग आमच्या टीमचे अजय कांबळे आहेत त्यांच्याशी डिस्कस केलं. ते सुद्धा एका पायावरती तयार झाले, नाही नाही आपण करूया. कारण की आम्ही क्रूसाठी बरीच एक्सपिरियन्स आमच्याकडे आहे. आमचे जे रायडर असतात त्यांनी पुणा गोवा रेस खेळलेली आहे, ते सुद्धा असं क्रू बरोबरच जाऊन करावं लागतं. त्याच्यानंतर आम्ही लेह कारगिल लेह हे 600 किलोमीटरचं सुद्धा रेस खेळलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त गोवा ते उटी आणि परत गोवा असं 1200 किलोमीटरची रेस आम्ही खेळलेली आहे. तर त्याच्यामुळे क्रूचा एक्सपिरियन्स आम्हाला होताच, त्याच्या बाबतीमध्ये काही वाद नव्हता. मग त्याच्यामुळे अजय म्हटला की चला आता ह्यावेळी तुमची बारी आहे, यावेळी तुम्ही ॲज अ रेस म्हणून चालवा, एक सर्टन तास तुमच्या डोळ्यासमोर ठेवा की किती तासामध्ये आपल्याला कंप्लीट करायचं. तर तो 40 तासाचा आकडा मी समोर ठेवला, कारण की प्रिव्हियसली 600 किलोमीटर मी 40 तासामध्ये कंप्लीट केलेले, पण रस्ता थोडा खराब असल्या कारणाने मी म्हटलं नाही आपण हा 460 किलोमीटरचा प्रवास आहे हा आपण 40 तासामध्ये सफिशियंट झोप वगैरे घेऊन कंप्लीट करूया. कारण की मिनिमम टू मिनिमम 3 तासाची तरी झोप आपल्याला हवी असते ह्युमन बॉडीला, जेणेकरून तो परत रिॲक्ट व्हायला सुरुवात होते. तर असं सर्व करत करत पूर्ण मग ते त्याच्यामध्ये प्रिंटिंग आली, टी शर्ट प्रिंटिंग आले, सर्वच प्रकार आले त्याच्यामध्ये. आणि मग जसं आम्ही फेसबुकवरती इव्हेंट अप केला किंवा आपल्या GBMच्या ग्रुपवरती टाकला, पहिल्याच दिवशी आपल्या शाळेतून माजी विद्यार्थ्यांकडनं पहिल्याच दिवशी 22,000ची देणगी जमा झालेली पहिल्याच दिवशी. म्हणजे तो एवढा हुरूप माझा वाढला ना की आपण जे पाऊल टाकलेलं आहे ते काहीतरी चांगल्या ध्येयपूर्तीकडे जाणार, हे तेव्हाच हे झालेलं की आपण काहीतरी चांगलं करतोय. आणि असं सुद्धा ठरवलेलं की आमचा आकडा इनिशियली 50,000चा होता की ॲटलिस्ट 50,000 रुपये देऊ, गावच्या शाळेला 25,000 आणि आपल्या शाळेला 25,000. पण तो आकडा वाढत वाढत शेवटच्या दिवसापर्यंत जवळपास तो 1 लाखापर्यंत गेला. त्यावेळेला वाटलं की आपण काहीतरी केलं, या नुसतंच सायकलिंग हा प्रकार नाही तर ह्या प्रकारातून आपण सामाजिक बांधिलकीचं सुद्धा काहीतरी भान ठेवलं, हे खूप चांगलं वाटलं. तर मी परत वळतो आपल्या सायकलिंग अभियानाकडे. तर त्याच्यासाठी मग बरीच मेहनत असते, तुमचं सामान पॅकिंग असतं, प्रत्येक गोष्टी तुम्हाला जमवाव्या लागतात, बॅकअप सायकल लागते, असं सर्व योजना करून आम्ही पुणा गोव्याची रेस खेळत होतो. त्यावेळी रिटर्न लेगला येताना नॉर्मली आम्ही कोल्हापूर मार्गे जातो, पण हे सारथी अभियान करायचं होतं त्यामुळे आम्ही तो प्रवास बोलो ओल्ड गोवा हायवेने घेऊया. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले रस्ते एकदम सुसाट झालेले आहेत, एकदम असं वाटतं की आपण कुठल्या तरी दुसऱ्या देशामध्ये आहोत. आणि जसं तो सरांचा लांजा आला, सर होते त्या दिवशी, आणि सरांनी सांगितलं नितीन हे काही खरं नाही बाबा, तुला रस्ता परत एकदा विचार करावा लागेल. म्हणजे तिथून धाकधूक सुरू झाली. आणि जसं आम्ही राजापूर सोडलं, राजापूरचा घाट उतरलो आणि म्हटलं खरंच आम्ही सर्वांनी म्हटलं की परत एकदा विचार करावा लागेल मार्गाचा. पण मार्गाचा विचार परत करणार कसा, आपली नाळ कोकणाशी जुळलेली आहे. मी ते पुणे, सातारा, कराड आणि कोल्हापूर मार्गे गगनबावडा उतरून येऊन काय त्याच्यामध्ये काय मिळणार काय आम्हाला, सरळ रस्ता आहे, कोण तिथे वेलकम पण करायसाठी नसणार आहे. म्हटलं नाही, जे होईल ते होईल. आपण आता एवढं सर्व केलं ना, तर जाणार तर गोव्याच्याच रस्त्याने जाणार, भले तो खड्डा असो किंवा अजून माझी सायकल तुटो किंवा काय हो. आमचे जे कॅप्टन आहेत ना अजय कांबळे, त्यांनी एकच सांगितलं, जे रेस खेळतात तुम्ही मनाची तयारी केलेली आहे ना, जर तुमची सायकल तुटली किंवा तुमचं हाड तुटलं, या 2च गोष्टीमध्ये तुम्हाला फक्त रेसमधनं बाहेर पडायची परमिशन कॅप्टन देतो. या व्यतिरिक्त तुम्हाला बाकी अजून काहीही हो, तुम्हाला रेस खेळायची, कंप्लीट करायची आहे. त्याच्यामध्ये तुमचा माघार नाही.
फक्त सायकल तुटो जी रिपेअर होणार नाही रस्त्यामध्ये किंवा एखादं तुम्हाला फ्रॅक्चर हो, या दोनच गोष्टीमध्ये तुम्ही रेसमधनं माघार घेऊ शकता, कारण की ते स्टेट आणि नॅशनल लेवलचे चॅम्पियन आहेत. तर तो एक मनामध्ये होता की नाही आपल्याला हे कम्प्लीट करायचं, रस्ता कितीही खराब असो, काय हो ते हो, पण आपल्याला ते करायचं आहे. तर असं करत करत तो रस्ता बघितला, तिथेच जरा मनामध्ये पाल चुकचुकली की आता आपल्याला स्पीड कमी करावी लागणार. पहिला 2 दिवसाचा प्रोग्राम होता, जो आम्ही नंतर 3 दिवस केला, की एवढं धाडसी प्रयत्न अंगाशी येईल तो, तर त्याच्यामुळे तो नंतर आम्ही 3 दिवसामध्ये तो प्रयत्न अटेम्प्ट करायचा ठरवला. 460 किलोमीटर 3 दिवसामध्ये करूया. आणि मग सर्व तयारी झाली. आमचे वैभव जोशी आज इथे अनुपस्थित आहेत, तर त्यांनी सुद्धा एका पायावरती तयार झाले की नाही चल आपण जाऊया, मी येतो गाडी चालवायला. कारण की अशा केसमध्ये 2 ड्रायव्हर लागतात, 2 किंवा 3 ड्रायव्हर लागतात. तर आमचे कॅप्टन होते, वैभव जोशी होता, हेदुलकर सर होते आणि माझी वाईफ, ती डे 1 पासूनच तयार होती की नाही आपल्याला करायचं आहे. आणि मग आपला सारथीचा दिवस उपक्रमाचा जवळपास शनिवारचा दिवस होता का ते 27 तारीख. आपल्या शाळेमध्ये सुंदर सुरुवात झाली. आणि सुरुवात होताना सायकलिंगचा एक कम्प्युटर हा भाग असतो, तो सर्व डाटा तुमचा रेकॉर्ड करत असतो. आणि तो कम्प्युटर तर मी चालू केला की आपल्याला आपला हार्ट रेट किती आहे, आपलं पेडलचा स्पीड किती आहे, आपलं किती स्पीडने जातोय, टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं, ते सर्व त्याच्यामध्ये दिसतं आम्हाला. वातावरण कसं आहे ते सर्व त्या कम्प्युटरवरती दिसत असतं. आणि तो कम्प्युटर मधल्या रस्त्यामध्ये झाला खराब. आता खराब झाल्याच्यानंतर तरी सुद्धा मी तो तसाच खेचला की होईल नंतर चालू या हिशोबाने, पण तो शेवटपर्यंत काय झाला नाही. किलोमीटर कॅल्क्युलेट होत होते, बाकी काही दिसत नव्हतं त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर मग इकडनं आम्ही निघालो. नवी मुंबई आमचं होम ग्राउंड आहे, तिथे आमचे सायकलिस्ट होते, त्यांनी आमचं वेलकम केलं. तिकडनं मग सरळ गेलो कर्नाळा मार्गे. कर्नाळ्याच्या पुढे आम्ही जाऊन तिथे ब्रेकफास्ट वगैरे केला. ब्रेकफास्ट केल्याच्या नंतर मग आम्ही सरळ निघालो दुपारच्या वेळेला. सर्वात मोठं त्रासदायक काम या उन्हामध्ये असतं की तुमची बॉडी डिहायड्रेट व्हायला लागते. तुम्हाला जे समजत नाही, पण तुम्हाला कंटिन्यू पाणी पियावं लागतं, तुम्हाला कंटिन्यू एनर्जेल पियावं लागतं. एन्ड्युरन्स जेल असतं ते तुम्हाला कंटिन्यू घेत राहावे लागतात. आणि मग अक्षरशः 11 वाजल्याच्यानंतर आमच्या क्रूचं एकच काम असायचं. आमच्याकडे तो प्रेशर पंप असा, जसा आपण झाडांना पाणी घालतो तसा. हे सर्व हेदुलकर सर, आमचे कॅप्टन किंवा वैभव जो ड्रायव्हर असेल त्याला स्ट्रिक्टली मनाई असायची की तू गाडीच्या बाहेर पडायचं नाही. बाकी सर्वजण पाण्याची बॉटल आणि तो स्प्रे घेऊन अक्षरशः मला आंघोळ घालायचे, एवढी ती गरमी लागायची तिकडे. तर हा त्यांचा कंटिन्यू दर 1-1 तासाने तो प्रकार चाललेला असायचा. आणि ते करत करत व्यवस्थितपणे आम्ही कुठेतरी जेवायसाठी मला वाटतं थांबलेलो. आता मला आठवत नाही आपण जेवायसाठी कुठे थांबलेलो. तिकडे आमच्या सायकलिंगचे वेगळे शूज असतात, त्या शूजला ना खाली असं लॉकिंग सिस्टीम असते. तो तिकडे जाऊन त्याचं लॉक तुटलं आणि ते लॉक कुठेही मिळत नाही, ते सर्टन ठिकाणीच मिळतं. तर आता मागे तर वळायचं नाही आहे, शूज ते काढले आणि नॉर्मल शूज घातले. आपल्याला चालवायचं आहे. सायकलिंगच्या शूजमध्ये काय असतं, तुम्हाला जास्त एफर्ट लावावे लागत नाही, म्हणजे तो पॅडलिंग करता करता ते ऑटोमॅटिक खेचलं जातं. आणि मग ते शूज काढले आणि दुसऱ्या शूजमध्ये सुरुवात केली. आता जो होगा तो होगा, कम्प्लीट तर करायचं आहे, काही सुद्धा हो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही, मला वाटतं महाडला पोचलो व्यवस्थितपणे. माझ्याकडे जी रेसिंग सायकल आपल्या भाषेमध्ये म्हणतो, ज्यांचे हँडल असे वाकडे असतात, आमच्या भाषेमध्ये रोड बाईक, आपल्या सामान्याच्या भाषेमध्ये रेसिंग सायकल म्हणतात त्यांना. तर महाड आल्याच्या नंतर मग खरी आता मार्गक्रमण सुरू झाला की अब देखेंगे किसमें कितना दम है. तोपर्यंत फ्लॅट रोड होता, काही प्रॉब्लेम नव्हता एवढा. आणि महाड ज्यावेळी आलो, आम्ही ठरवलेलं की कशेडीला आम्ही बायपास करणार, कारण की कशेडी आम्ही जाताना बघितलेला पूर्ण खड्डे होते आणि ऑलरेडी तो NH17चा धडकी बळवणारा घाट आहे. तो बोललो ह्याला काही करून बायपास करायचं. मग हेदुलकर सरांचे बंधू होते, त्यांनी आम्हाला महाड मार्गे आतला रस्ता दाखवला. तो पुढे जाऊन तुळशी खिंड लागते, जवळपास 35 किलोमीटरचा घाट आहे, पण स्टेडी घाट आहे, व्यवस्थित आहे. आणि तिकडे आम्ही तो घाट चढायसाठी 7 वाजता सुरुवात केली. ॲक्च्युली हेदुलकर सरांना पहिल्या हाफमध्ये म्हणजे 12-1 वाजेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, त्यांच्यासाठी हा प्रकार सर्व नवीन होता. त्यांना माहिती नव्हतं की आपल्याला काय करायचं आहे. पण जसं जेवण झालं तसं हेदुलकर सरांना आयडिया आली की आता क्रू म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपली जबाबदारी काय आहे. आणि त्याच्यानंतर मग हेदुलकर सर फुल फॉर्ममध्ये आले. पाणी पाहिजे का, जेवण पाहिजे का, काय खायला देऊ का, दमलास आहे का, थोडा थांबतोस का, तुझे पाय दाबू का. कंटिन्यू जेव्हा जेव्हा आम्ही थांबायचो तेव्हा हेदुलकर सरांचा तो मायेचे प्रश्न असायचे की हे करू का, ते करू का, पाय दाबून देऊ का. आणि तो महाडचा घाट आम्ही सुरू केला संध्याकाळी 7 वाजता. नंतर तिथे रहदारी काय नव्हती.
आता जे येदुलकर सरांनी तो प्रवास वगैरे ते छोट्यामध्ये लिहिलं आहे की तो असा असा प्रवास होता, आम्हाला सवय होती त्याच्यामुळे एवढं काही इश्यू नव्हता तो. फक्त बाकीच्या तिघांना तो अंधाराचा सवय नव्हती की आता कसं जायचं आणि काय करायचं. आणि मग तो करत करत जवळपास 20 किलोमीटर 27 किलोमीटरचा घाट होता, तो आम्ही हळूहळू करत चढलो. आणि त्याच्यानंतर पुढे दिसली तुळशी खिंड. ती अक्षरशः 5 किलोमीटरची ती तुळशी खिंडच आहे. म्हणजे ती नको नको वाटलं चढायसाठी, म्हणजे त्यापेक्षा तो कशेडी घाट परवडला असता. आणि तो त्याच्यानंतर मग आम्ही तो खाली उतरलो. खाली उतरून मग खेडमध्ये येदुलकर सरांचेच नातलग आहेत, त्यांनी आमची व्यवस्था केलेली राहण्यासाठी. आणि मग तिकडे व्यवस्थित 9:30 वाजता पहिला दिवसाचा टप्पा एकदम सुंदरपणे आम्ही 210 किलोमीटर 9:30 वाजेपर्यंत कंप्लीट केले, खाल्लं तिकडे. आणि दुसऱ्या दिवशी परत 7:30 वाजता सुरुवात केली. 7:30 वाजता जशी सुरुवात केली, जशी सायकलला पेडल मारून 500 मीटर जातोय की नाही, तोच तो खेडचा घाट लागला. तो सकाळ सकाळ नॉर्मली कसं आहे, बॉडी वॉर्मअप झाल्याच्या नंतर एक 10-15 मिनिटाच्या नंतर घाट वगैरे लागला तर काय प्रॉब्लेम नाही, पण हा वॉर्मअप न करताच तो घाट लागला. आणि तो घाट परत चढेपर्यंत परत नाकी नऊ आले, खेडचा घाट. आणि मग तिकडे जाऊन जरा अर्धा 1 तासाच्या नंतर मग जरा दमलेलो. मग तिकडे नाश्ता वगैरे केला, प्रत्येकाने 2-2, 3-3 वडापाव वगैरे खाल्ले जे मिळेल ते. आणि तिकडनं मग चिपळूणसाठीचा प्रवास सुरू केला. रस्ता तसा खराबच होता, पण ठीक आहे, ऊन पण होतं, पण पूर्ण सपोर्ट टीम असल्यामुळे पाणी मार, एनर्जेल दे, अजून काय पाहिजे का खाण्यासाठी, सरांनी लाडू वगैरे आणलेले ते दे. असं करत 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 मग तो प्रवास आम्ही संगमेश्वरला एका ठिकाणी आलो. रस्ते कोकणातले तसे सुंदर आहेत, जरी छोटे जरी असले तरी. तर संगमेश्वरला आल्याच्या नंतर 3 का 4 वाजलेले आम्हाला. आणि तिकडे आल्याच्यानंतर कंटिन्यू ज्यावेळी तुम्ही सायकल चालवता ना, त्यावेळी तुमच्या मनामध्ये एक वेगळे विचार सुरू होतात. तर नॉर्मली आम्ही विचार केलेला की दाल राईस, दाल खिचडी, दाल राईस असं साधं खायचं. आणि तिकडे गेल्यावरती मी म्हटलं नाही, मला मच्छीच खायची आहे. आणि त्याच्यानंतर मग ठीक आहे बोले, ठीक आहे खा तू मच्छी, पण जास्त तेलकट खाऊ नको, कारण की अजून आपल्याला दिवस बरेच काढायचे आहेत. मग तिकडे कुठली तरी ती त्यांची लोकल फिश होती, कुकेरी का काहीतरी म्हणतात, तर ती त्यांनी आणून दिली. ती मस्त एकदम फ्रेश होती, ती खाल्ली. आणि तिकडनं मग पुढच्या प्रवासाला सुरू झालो. त्याच्यानंतर संगमेश्वरच्या नंतर सर काय येतं, लांजा ना, हां लांजा. संगमेश्वरच्या नंतर सरांचं हे होतं तिकडे, त्यांचे जे बहीण वगैरे राहतात लांजा, तो लांजापर्यंत एकदम मस्त सुसाट सायकल चालली, काहीच प्रॉब्लेम नव्हता. राजापूरला मला माहिती होतं घाट आहे एक मोठा, तो येताना बघितलेला, तो पण मनामध्ये होता. त्याच्यानंतर लांजाला आम्ही जेवलो आणि राजापूर आम्हाला दिसायला लागलं 35 किलोमीटर. बोलो बस 35 किलोमीटरच्या नंतर तळेरे म्हणून आहे, तिथे आम्हाला हॉल्ट घ्यायचा आहे. म्हणजे जास्तीत जास्त आम्हाला 35 आणि ते जास्तीत जास्त 2 तासामध्ये आम्ही निवांतपणे पोचू. आमचा टायमिंग 10चा होता पोचायचा, पण ड्यू टू घाट वगैरे लागल्यामुळे थोडासा डिले झालेला. पण लांजाला आम्ही जवळपास 8-8:30 वाजता सुरू केलेला. आणि लांजाच्या नंतर 9 वाजता ना, हां तुमचे मित्र भेटले, 9 वाजता आम्ही सुरुवात केला. आम्ही बोललो आम्ही 2 तास डिले चाललेलो, म्हणजे आम्ही पोचणार 12 वाजेपर्यंत, काहीच प्रॉब्लेम नाही. लांजा सोडला आणि त्याच्यानंतर राजापूरचा घाट त्यांनी पाणी पाजलं. मग परत एकदा बॉडी पूर्ण थकलेली होती, पण आमचे कॅप्टन मागे होते. भले तू 5-5 किलोमीटरला ब्रेक घे, पण करणं तो करणं आहे. ज्या अर्थी तू हे सर्व ठरवतोस की 460 किलोमीटर करायचं, त्या अर्थी तुझी बॉडी तयार आहे आणि आम्ही बघितलेली आहे ती. त्याच्यामुळे इथे कुठे थांबणं तर शक्यच नाही, ते विसरून जा. इथे सकाळ झाली तरी चालेल, पण मध्ये तुला ही रेस सोडता येणार नाही. आणि त्याच्यानंतर हळूहळू तो राजापूरचा घाट चढत राजापूर आलं 2 वाजता. राजापूरला 2 लॉज दिसले मला झोपायसाठी. तर मनामध्ये आलं सायकल टाकू का इथे पटकन, सांगता आला आता मी थकलोय म्हणून. पण परत आमचा कॅप्टनचा आवाज ऐकायला, म्हणजे ऑटोमॅटिक ऐकायला यायचा, सरळ चालायचं आहे, थांबायचं नाही इकडे कुठे. परत दुसरा लॉज दिसला, थांबू का इथे, विचार केला मनाने, थांबूया यार आता थकायला झालाय. म्हणजे तुमच्या मनावरती कंट्रोल किंवा पॉवर करून तुम्हाला हे सर्व चालवायचं आहे. एक सर्टन लेवलपर्यंतच तुमच्या अंगामध्ये शक्ती असते. 100 किलोमीटर चालवायचं, त्याच्यानंतर फक्त तुमचं माइंड तुम्हाला चालवत असतं, गेम खेळत असतं की आता थांबायचं आहे का नाही थांबायचं की नाही. त्याला तुम्ही ओव्हर पॉवर करा आणि पुढे चाला. आणि जवळपास 2:30 वाजता राजापूर संपलं. तो वरचा टॉप होता राजापूरचा, तो संपला. गाडी थांबवली तिथे. मी बोललो आता मला थांबायचं आहे, मला गाडीमध्ये बसवा थोडा वेळ. आणि तिथे आम्ही 2 वाजता राजापूरच्या टॉपवरती थांबलो. रस्ता पूर्ण सुमसाम, फक्त एखाद दुसरी गाडी येते आणि तिथे 2च माणसं उभी होती रात्रीची 2:30 वाजता.
ती काय करत होती, कशासाठी उभी होती, माझं तर लक्षच नव्हतं, कारण की मी माझ्या ह्याच्यामध्ये होतं की अजून मला पुढे जायचं. बरं, त्याच्यामुळे हे सर्व घाबरले की इकडे नको थांबायला. तसा माझ्या गाडीमध्ये हॉकी स्टिक होती, नवीनच घेतलेली. बोललो काय झालं तर आहेच ते काढायसाठी, पण ठीक आहे, तो कोकणामध्ये तसा प्रकार नाही, त्याच्यामुळे तेवढं काय नव्हतं. तर जवळपास 15 मिनिटं ती दोघं मुलं, तिकडे कोण होती मला माहिती नाही, ती तिकडे उभी होती अंधारामध्ये, आम्ही थांबलेलो. मग काय खायला देऊ का, अजून काय करू का, तुमचे पाय लॅक्टिक ॲसिड जमा होतं पायामध्ये, ते तुम्हाला प्रेस करावं लागतं. मग तो वैभव आणि सर वगैरे सर्व किंवा वाईफ सर्व ते प्रेस करत असायचे. मग तिकडनं आम्ही राजापूरचा जो टॉप होता, असं आम्हाला वाटलं की तो राजापूरचा टॉप आहे, आणि तो आम्ही सोडला 2 वाजता. आता तरळे जास्तीत जास्त 20-22 किलोमीटरचं अंतर आहे. सुरुवात करूया, बोललो आता काय पोचायचंच आहे आपल्याला. तो टॉप आणि त्याच्यानंतर अजून जवळपास 12 किलोमीटरचा राजापूरचा घाट आहे. तो चढता चढता असं वाटलं की आपण सायकलिंग का करतो, असा मनामध्ये विचारायला लागला की आपण जे करतोय ते बरोबर आहे का. म्हणजे एवढी बॉडी थकाल झालेली आहे, आणि तो शेवटी ते पार तर करायचंच होतं, त्या बाबतीमध्ये वादच नव्हता. पण ते करताना असं वाटलं की आपण कुठल्याही मार्गाला, कुठल्याही रस्त्याला कमी लेखू नये. तर तुम्हाला तुमची जागा दाखवून देतं की तुम्ही कितीही मोठ्या सायकलिस्ट असलात ना, तरी प्रत्येक रस्त्याची एक खासियत आहे, ती त्याने दाखवून दिली. आणि त्याच्यानंतर मग तो कसाबसा घाट कंप्लीट केला आणि तरळ्यामध्ये 4:30 वाजता पोचलो. कॅप्टन तर आमच्या सांगत होते नाही कणकवलीलाच जाऊया, कारण की कणकवली आमचं जवळ आहे तिकडचा रस्ता. आणि तो करत करत आम्ही तळ्याला पोचलो. बोललो नाही, आता आपण ठरवलेलं काय तळ्यामध्ये थांबायचं, तर तळ्यामध्ये थांबूया. बरं, ते छोटं गाव आहे, तिथे काही जास्त सोयी नाही आहेत. तरी सुद्धा हेदुलकर सरांनी गाडी काढली. बोला आपण बघू नये, एकाला विचारलं कुठे आहे का, तर ते आजकाल MTDCचे न्याहारी आणि त्या सर्व सोयी असतात, तसं एक हॉटेल बिचारा जोडप्यांचं मिळालं. तिकडे गेलो, तिकडे कपडे काढले, दुसरे कपडे घातले आणि झोपलो. कारण की काही करून मला 2 ते 3 तास झोप हवी होती. आम्हाला दुसऱ्या दिवशी 7ला डॉट सुरू करायचं होतं. तुम्ही काय करायचं ते करा. इथलं आपले हेदुलकर सर बोलले, अरे नितीन गरम पाणी नाही आहे. गरम पाणी नाही आहे, मरू दे, मी आता झोपतो, सकाळचं सकाळी बघूया काय करायचं ते. आणि तो कधी पडलो आणि परत काहीतरी 6:30 वाजता सरांनी उठवलं की गरम पाणी काहीतरी थोडंसं 1 बाल्टी आलेलं आहे, ते तुझ्यासाठी वापर आणि सुरुवात कर, कारण की आता थांबायचं नाही आपल्याला, कारण की थांबलो तर मग पुढे टेन्शन होईल. आणि मग तिथून उठलो, कणकवलीपर्यंत आलो. मस्त व्यवस्थित बॉडी एकदम फ्रेश झालेली होती. तिकडे कणकवलीला आम्ही व्यवस्थितपणे नाश्ता केला आणि तिकडनं मग आमच्या गावाकडे प्रस्थान केला. बरं, बाकीच्या रस्त्यांचं तुम्ही रूट रेकी म्हणा किंवा मॅपिंग म्हणा किंवा एलिव्हेशन म्हणा, किती चढ आहे किती उतार आहे, ते सर्व काय तुम्हाला मॅपवरती दिसतं. पण गावच्या रस्त्याचं दिसत नाही, ते छोटे रस्ते असतात ते. आणि त्याच्यामुळे मग तिकडचे रस्ते सुद्धा चढताना असं वाटलं की आपले हे इकडचे रस्ते परवडले, मोठा हायवे, पण ते रस्ते परवडले नाही. आणि तिकडे सुद्धा मग 3-4 घाट लागले जे छोटे छोटे होते, ते कसे बसे कंप्लीट केले. आणि त्याच्यानंतर मग आमच्या गावामध्ये पोचलो. सरांशी ऑलरेडी त्या प्रिन्सिपल सरांशी बोलणं झालेलं होतं. आणि 1 किलोमीटर अगोदर त्यांची मुलं, ग्रामस्थ वगैरे सर्व जमा झालेले होते. आणि मग त्यांनी तो 1 किलोमीटरचं त्यांचे बँड वगैरे सकट मग ती मिरवणूक काढली, सत्कार केला, त्यांना पण बरं वाटलं. आणि आमचा जो काय थकवा होता पूर्ण क्रू वगैरेचा, तो पूर्ण निघाला तेवढ्या मिरवणुकीमध्ये आणि त्या सत्कारामुळे. तर अशा पद्धतीने आमची ती सारथीची 600 किलोमीटरची राईड अशा पद्धतीने कंप्लीट झाली. फक्त याच्यामध्ये एवढंच सांगेन की आपले जे काही ज्ञात अज्ञात जे काय देणगीदार आहेत, त्यांचे मी अक्षरशः ऋणी राहीन की त्यांनी ह्या सर्व सारथी अभियानाला भरभरून दान दिलं. धन्यवाद. धन्यवाद नितीन. आत्ताच्या अनुभवावरून तुमच्या एक लक्षात आलं असेल की आपण जे ध्येय ठरवलेलं असतं ते गाठण्यासाठी आपल्याला अथक प्रयत्न करावे लागतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. उद्या पुन्हा एकदा तुमच्यातून असे नितीन तयार झाले पाहिजेत की जे आपल्या नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थोडीशी फूल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करू शकतील. आणि हे तुम्ही आत्ताच ठरवायचे की आपण सुद्धा असंच काहीतरी करायचं आपल्या शाळेसाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या आईबाबांसाठी. यानंतर पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आत्ताच काही वेळापूर्वी आपला माजी विद्यार्थी थोंबरे आपल्याकडे आलेला आहे. त्याला मी पुढे बोलवते. पांचाळ सरांना विनंती करते, आपले मुख्याध्यापक, की त्याला पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करूया आपण.
खूप हुशार विद्यार्थी आणि BARC मध्ये सध्या वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहे. हा, बोर्डाच्या यादीमध्ये पहिला क्रमांक आहे. त्र्याण्णव 94ची बॅच. ज्ञान, विज्ञान आणि संस्कार यांचा मिलाप म्हणजे शिक्षण. आणि हा सुंदर मिलाप घडवून आणणारा गुरु हा एखाद्या मूर्तिकाराप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतो. आणि नितीनला अशीच साथ लाभली ती आपले माजी मुख्याध्यापक श्रीयुत हेदुलकर सर यांची. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, हेदुलकर सर शाळेत असताना सुद्धा सतत आपल्याला कामात दिसायचे. कधी आपण पाहिलं तरी ते कामातच असायचे आणि विद्यार्थ्यांची अगदी त्यांची स्वतःच्या मुलाप्रमाणे जवळीक. आणि ती जवळीक आता आपण अनुभवातून ऐकलीच. किती काळजी घेत होते नितीनची सर. आणि त्यांना आलेले अनुभव आता आपल्यासमोर सादर करण्यासाठी मी त्यांना निमंत्रित करते. श्री हेदुलकर सर. नमस्कार. मंचावरील सर्व मान्यवर आणि सारथीची टीम, माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघ, गांधी बाल मंदिर परिवार, या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. या उपक्रमामध्ये आपण खूप चांगला सहभाग घेतलेला आहे आणि आम्हाला ही एक संधी मिळाली असं मी म्हणेन की नितीनने जी योजना आखली होती त्याला एक सोशल टच देण्याचा त्याचा जो प्रयत्न होता. योजना आपण खूप आखतो पण त्या पूर्णत्वात जाण्यामध्ये बऱ्याच जणांचा वाटा असतो आणि ते श्रेय त्या सगळ्यांना देणं फार गरजेचं आहे. आज नितीनच्या हाकेला या दात्यांनी मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये माजी विद्यार्थी आहेत, बहुतांशी बरेचसे नितीनचे ग्रामस्थ मंडळी आहेत, मित्र परिवार आहे, आपल्या शाळेतले शिक्षक आहेत, पालक आहेत. अगदी 51 रुपयापासून ते 10,000पर्यंत एवढी वर्गणी आपल्याकडे आलेली आहे आणि आपण ती सगळी स्वीकारलेली आहे. आपण कोणाला कंपल्शन केलेलं नाही, इतकेच द्या, असेच द्या असं. आणि 50,000 ही रक्कम फार मोठी नाही असा सुरुवातीचा विचार होता की ठीक आहे 50,000 जमा नाही झाले तर आपण काहीतरी करू आणि ते 50,000चं जे काय आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करता येईल असं नितीनने ठरवलेलं होतं. आणि त्यापेक्षाही अधिक भरभरून यश या उपक्रमाला आलं. सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग दिला. नितीनने संपूर्ण प्रवास योजना त्यांनी सांगितली. अतिशय खडतर आहे. चालत जाणं सोपं आहे पण सायकलवरून जाणं कठीण आहे. कारण सहज सोपे आपण गाडीमध्ये बसून जे घाट ओलांडतो ते घाट सायकलवरून चढत असताना ते घाट म्हणजे काय आहेत ते आपल्याला कळतं. आणि तो अनुभव आम्ही घेतला. रात्री 1-1, 2-2 वाजता त्या घाटातून जात असताना त्यातला कण आणि कण आपल्याशी कसा बोलतो याची जाणीव आम्हाला त्या प्रवासामध्ये झाली. नितीनचा हा निर्णय सुरुवातीला मला खूप धाडसाचा वाटला. म्हटलं नितीन आधी तू शोभाशी बोलून घे. तर तो म्हणाला शोभाचंच हे म्हणणं आहे की तू हा प्रवास करायचा आहेस म्हणून. मग म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. कारण आपण कोणत्याही प्रवासाला निघत असताना आपल्या घरातली सगळ्यांची संमती असणं फार आवश्यक आहे आणि आपल्या मनाची तयारी असणं फार आवश्यक आहे. जर मनाची तयारी असेल तर आपण ते यशस्वीपणे पार करू शकतो. कितीही कठीण प्रसंग आले तरीसुद्धा. अक्षरशः जसं तो म्हणत होता की मला इथे वाटलं थांबावं, मला इथे वाटलं थांबावं, तर त्याचं सायकल चालवणं बघून आम्हालाही वाटत होतं की अरे बाबा बस झाला आता तू इथेच थांब. कारण आम्हाला त्या सायकलिंगचं काही माहीत नव्हतं. माझा हा पहिलाच प्रवास होता. परंतु आमचे मार्गदर्शक कांबळे म्हणायचे नाही नाही सर उसको अभी बहुत ताकद है, जाने दो उसको आगे. आम्ही म्हणतो अरे उसकी ताकद तर आम्हाला काही दिसतच नाही. पण त्यांची ताकद त्यांच्या शब्दामध्ये होती. ते गाडीमध्ये बसून म्हणायचे कुछ चाहिए क्या, नहीं ना, चलो आगे, अभी थोड़ा है, ये बाकी थोड़ा बाकी है. अरे 50 किलोमीटर बाकी आहे ते थोडा कसं काय.
पण ते थोडा थोडा म्हणून ते थोडा थोडा करून पुढे घेऊन जात होते. आणि अक्षरशः म्हणजे लांज्यावरून आम्ही जेव्हा 10 वाजता विचारे सरांचे शाळेचे शिक्षक त्या ठिकाणी आम्हाला भेटायला आले होते रात्री 10 वाजता, कारण ते 5 वाजल्यापासून थांबले होते. आमचं 5 वाजता तिथे पोहोचण्याचं टार्गेट होतं, पण ते काही शक्य झालं नाही, कारण घाटांमुळे आमचा प्रवास हा हळूहळू मागे मागे होत गेला. आम्ही जवळजवळ 9-10 वाजता तिथे पोचलो, तेव्हा ते आले आम्हाला भेटायला. आणि तिथून नंतर जेव्हा प्रवासाला सुरुवात झाली लांज्यावरून, कारण तो संपूर्ण रस्ता खराब आहे, लांज्यावरून जेव्हा सुरुवात झाली, घाट आहे, जवळजवळ राजापूरच्या पुढे रस्ता खूप छान आहे, पण राजापूरच्या अलीकडे अप टू हे माणगाव वगैरे सगळं काही उपयोगाचं नाही. रस्ता अतिशय त्रासाचा रस्ता आहे, डायव्हर्शन भरपूर आहेत, आणि त्यात सायकल चालवायची आहे, आणि त्यात आणखीन गाड्यांचं पण बघायचे आहेत, ओव्हरटेक करणारे असतात, आपली तर छोटीशी सायकल, त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या असतात. या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन त्या ठिकाणी चालायचं असतं. अगदी मला वाटते 5 किलोमीटरपेक्षाही खालच्या रेंजला घाट चढत असताना, घाट उतरताना तो 60, 70, 80, 90च्या स्पीडने पुढे पळत होता. म्हणजे आम्हाला त्याच्या मागे पळत असताना बघावलं, अरे आपले 60च्या स्पीडला गाडी चालली आणि हा कुठे गेला, हा 4-5 किलोमीटर आणखीन पुढे असलेला असायचा. पण खरं म्हणजे ही एक रिस्क होती. आणि कोणतंही उपक्रम करताना, कार्यक्रम करताना, किंवा अशा प्रकारचे सायकलिंग म्हणा, माउंटेनिंग म्हणा, ह्या सगळ्यामध्ये रिस्क असते. तर रिस्क फॅक्टर हा धरूनच, लक्षात ठेवूनच आपण आपलं मार्गक्रमण करायचं. आणि आपले त्याच्यासाठी पूर्व अनुभव असायला फार महत्त्वाचं आहे, कारण त्याचं 600 किलोमीटरचं, 300 किलोमीटरचं, 400 किलोमीटरचं रेस म्हणजे प्रवास केलेल्याचा त्याचा अनुभव होता. त्यांनी जंगलातून प्रवास केलेला आहे. आमचे कॅप्टन म्हणाले, आम्ही अहो सर असे काय घाबरत नाही, आम्ही रात्री जंगलातून जातो सायकल घेऊन. मग तेव्हा तिथे काय वाघ बिग येत नाही आमच्या मागे, ते आम्हाला लांबूनच बघून पळून जातात, कारण यांचं धाडसच तेवढं असतं की तो वाघ काय पुढे येणार. त्यामुळे जंगलातले प्राणीसुद्धा आपल्याला घाबरत असतात, परंतु आपण त्यांना बघून घाबरल्यानंतर ते मग आणखीन आपल्याकडे ओढले जातात, अशी स्थिती असते. पण हा अनुभव फार म्हणजे त्याला म्हणा चित्तथरारक असा अनुभव होता. रात्रीचा प्रवास होता, घाटाचा प्रवास होता, निर्जन वस्तीतला प्रवास होता. आम्ही तर महाडच्या मार्गातून 5 वाजता प्रवास करायचं ठरवलं होतं, पण 7 वाजता प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर किर्र अंधार, आणि माणसं पण त्या वाटेवरची जी कुठे कुठे वाड्या लागत होत्या ती माणसं सगळी झोपलेली होती. 8 वाजताच झोपलेली होती माणसं सगळी. म्हणजे त्यांना वेळी ती सवय होती की बाबा एवढ्या अंधारामध्ये काही माणसं तिथे फिरायची नाहीत. तर खूप वेगळा अनुभव मला पहिलाच नितीनच्या या प्रवासातून मिळाला. सायकलिस्टचं जगणं काय असतं हे मला त्याच्यातून कळलं. मी पुन्हा एकदा या सर्व उपक्रमामध्ये सहभाग दिलेल्या देणगीदारांना मनपूर्वक धन्यवाद देईन. सर्व शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांनी दिलेलं प्रोत्साहन हे त्याला पुढील आयुष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. त्याची सहभागिनी शोभा ही फार डेअरिंगबाज आहे, ती प्राणीमित्र आहे, आणि प्राण्यांच्या बाबतीमध्ये तिचा चांगला अभ्यास पण आहे. तिचंही एक धाडस असतं प्रत्येक वेळी. ती कधी अशी, नाही तर आपल्याकडे कशी असतं, कशाला जातो, काय करतो, जुगीचा टाईमपास करतो असं म्हणतात. म्हणजे साधारणतः अशी सुरुवात असते, पण तशी तिची सुरुवात नसते. ती नेहमी प्रोत्साहन देते. त्यामुळे मला तिचंही कौतुक वाटलं की तिने त्याला प्रोत्साहन दिलं की नाही तू हे करू शकतोस, तू कर. आणि ती सुद्धा सायकलिंग करते. मी मनपूर्वक धन्यवाद तिला देखील देतो, आईबाबांना देखील देतो. ज्या दिवशी आम्ही सुरुवात केली प्रवासाची त्या दिवशी मला पण असं वाटलं होतं की आपला हा प्रवास कसा होणार म्हणून, पण तो प्रवास जेव्हा संपला तेव्हा मला खूप 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 समाधान वाटलं, अतिशय समाधान वाटलं. तर प्रवास चित्तथरारक होता, मजेशीर होता, अनुभवण्यासारखा होता. तर मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद येदुलकर सर. यानंतर मी श्री सावंत सर यांना विनंती करते की त्यांनी कौतुकास्पद 4 शब्द बोलावेत. नमस्कार. आजच्या समारंभाचे
गौरवमूर्ती नितीन हडकर, व्यासपीठावर मान्यवर प्रिन्सिपल हेदुळकर सर, पांचाळ सर, पाटील सर, सारथीचे कांबळे सर, नितीनच्या अर्धांगिनी शोभा, उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, माजी विद्यार्थी संघ आणि माझ्या बालमित्रांनो, खरोखरच एक मोठा क्षण आहे जेव्हा नितीनने, मी तर म्हणतो हा विडाच उचलला त्याने की मला काहीतरी करायचं आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात सांगायला सोपं असतं, अरे आपण हे करूया ते करूया, पण प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासून ती करायची असते आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नितीन हडकर. सुरुवातीला निधी होता, निधी जमवणं हे मोठं काम नव्हतं, निधी असाही जमतो, पण निधी जमवताना एखादं धाडस करून करायचं आहे. मी काल परवाच मुंबई ते गोवा जाऊन आलो. जवळजवळ 400 किलोमीटरचा प्रवास आमचा गाडीने होता, पण तेव्हा बघितलं की रस्त्यांची काय हालत आहे. अगदी पोलादपूर उतरल्यानंतर तो थोडासा रस्ता चांगला आहे, नंतर मग चिपळूण ते लांजा, रत्नागिरी, अक्षरशः 4 व्हीलरमध्ये असून देखील मला असं जाणवत होतं. सगळ्यात पहिलं मला त्या प्रवासात आठवण आली की मग नितीन कसा गेला असेल इथून. मुंबई गोवा रोडने जाणं आणि कोल्हापूर मार्गे जाणं फार फरक आहे, पण मुंबई गोवा ह्या रोडशी आमची कोकण वस्त्यांची एक नाळ जुळलेली आहे आणि त्याच पावलावर पाऊल टाकत त्याच रस्त्याने नितीन गेला. मला ताबडतोब आठवण झाली. मी माझ्या मिसेसला पण बोललो की बघ इथून सायकलने गेला, आपण 4 व्हीलरमध्ये बसलोय तरी आपल्याला अडचण होते, सारखं खड्डे होते. ठीक आहे, चांगल्या गोष्टी घडतायत. या 1-2 वर्षामध्ये मुंबई गोवा एक चांगला मार्ग होईल. राजापूरच्या पुढे तर इतकं सुंदर रस्ते झालेले आहेत, पण हा रस्ता मध्ये एवढा खराब होता आणि त्या रस्त्यावरून नितीनने तो प्रवास केला. व्हॉट्सअपवरती सर मला काय काय अपडेट्स पाठवत होते, मी पण बघत होतो, पण रस्त्याची जी हालत होती ती फार कठीण होती. तरी नितीनने हा मार्ग चूज केला आणि त्याने आपलं ध्येय गाठलं. ध्येय 2 दिवसाचं होतं, ते नंतर रस्त्याची हालत बघून आपण 3 दिवस केले आणि खरोखर ते 3 ते 4 दिवस झाले असते तरी हरकत नव्हती, पण ध्येय गाठणे, हे उद्दिष्ट गाठणे हे महत्वाचं होतं. ते नितीनने सार्थ केलं. आज शाळेला, दोन्ही शाळेला, म्हणजे त्याची जी गावाकडची शाळा आहे त्या शाळेला आणि ह्या शाळेला देखील आज देणगी मिळते. सर्व बरेचसे आपल्या माजी विद्यार्थ्यांनी, काही बाहेरच्या लोकांनी देखील फेसबुकच्या द्वारे, माध्यमाद्वारे काही देणग्या दिलेत. आज 75,000 निधी आज शाळेला काय दिला जाणार आहे. खरोखरच एक कौतुकास्पद बाब आहे. नितीनचं मी अभिनंदन करणारच आहे, पण त्याबरोबर नितीनला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, मग ते आमचे दाते असोत आणि त्याचे सर कांबळे सर, त्याच्या अर्धांगिनी शोभा, ह्यांनी जो त्याला हुरूप दिला आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी नितीनला जो काही पाठबळ दिलं, त्यात देखील त्यांचा देखील आभार पण आणि अभिनंदन पण. आणि त्यात सिंहाचा वाटा आमच्या हेदुळकर सरांनी उचलला. पाठीमागून जो बॅकअप असतो, प्रत्येक गोष्टीत बॅकअप महत्वाचा असतो, करणार एक असतो. इव्हन मॅनेजमेंटमध्ये पण आपण जेव्हा काय ना काय करतो ते आपली बॅक टीम असते की बॅकस्टेजची टीम असते. इव्हन नाटकामध्ये बॅकस्टेजची टीम असते, ऑफिसमध्ये माझी बॅकअप टीम असते, किंवा कुठचा तरी आपण प्रोजेक्ट करतो तेव्हा बॅकअप टीम असते. आणि बॅकअप टीम खरोखर ह्यांचं देखील कौतुक, कारण तो सायकलने जातोय आणि आम्ही आतमध्ये AC गाडीत बसलोय, तरी केवढं मोठं त्यांना सपोर्टिंग देणं हे महत्वाचं होतं. आणि त्या टीमचं देखील अभिनंदन. असंच चांगलं घवघवीत यश उपक्रम नितीनच्या हाती घडो, ही त्याला शुभेच्छा आणि त्याच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा. धन्यवाद नितीन, खरोखरच अभिनंदन. पुन्हा एकदा तुमच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुम्ही फक्त लढ म्हणा, आणि लढ म्हणणारा जो हात पाठीवर असावा लागतो तो हात हेदुळकर सरांचा होता आणि तो आपल्या सुद्धा पाठीवर कायम राहणार आहे. यानंतर पुढील कार्यक्रमाकडे वळूया आपण. जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं आणि अशा प्रकारचं नियोजन आजच्या सत्कार मूर्तींनी केलेलं होतं. ध्येय निश्चित करत असताना त्याप्रत पोहोचणं हे त्याच्यामुळेच सोपं झालं. पण हे करत असताना मित्रमैत्रिणी, कुटुंबीय, शिक्षक या सर्वांची साथ त्याला लाभली
आणि तो दिवस उगवला ज्या दिवशी स्वप्नपूर्ती झाली. आता असेच काही मित्र नितीनचे, त्यापैकी एक संतोष ठोंबरे आपले विचार घेऊन येत आहे. नमस्कार. या ठिकाणी या पवित्र सोहळ्याला उपस्थित आपल्या सर्वांच्या गांधीबाल मंदिर हायस्कूलचे प्राथमिक विभागाचे माजी मुख्याध्यापक, आमचे गुरु आदर्शस्थान श्री हेदुलकर सर यांना नतमस्तक होऊन मी काही 2 शब्द आपल्यासमोर बोलणार आहे. या स्वप्नपूर्ती आणि वचनपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री अनिल पांचाळ सर, त्यानंतर सावंत सर, सत्कार मूर्ती आणि माझा जिवलग मित्र नितीन हडकर, त्यांच्या अर्धांगिनी शोभा मॅडम, तसेच या सारथी अभियानाच्या टीमचे कॅप्टन अजय कांबळे सर, खोंडे सर, आपल्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. माझे काही मित्र माझ्या बॅचचे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मंगेश, विजय, आपल्या शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी, आजी माजी विद्यार्थी मित्रांनो, एक कौतुकाचा सोहळा, स्वप्नपूर्तीचा सोहळा आणि वचनपूर्तीचा सोहळा असा त्रिवेणी संगम आज या ठिकाणी घडून येतोय. तुम्हाला सर्वप्रथम सांगतो की व्हॉट्सअपवरती जे अपडेट्स त्या 3 दिवसाचे येत होते रोजचे, तर आवर्जून मी ते बघायचो. त्यात छोटे छोटे क्लिप्स, छोटे छोटे व्हिडिओज हेदुलकर सर पाठवायचे, वैभव पाठवायचा आणि त्यातून खरंच असं वाटलं की खूप चांगली भूमिका नितीन हडकरने घेऊन एक आगळा वेगळा कार्यक्रम, एक आगळं वेगळं अभियान करण्याचं त्याने ठरवलं आणि त्या पद्धतीने तो मार्गस्थ झाला. सरांनी एक व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवला, कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, इरादों में अगर दम हो तो मंजिलें भी झुका करती है. तर हे शब्द खरे करून दाखवले नितीन हडकरने त्याच्या या अभियानातून. मित्रांनो, कणकवलीतील बुधवळे या गावातील हडकर कुटुंबीय कामानिमित्त मुंबईला कुर्ल्या या ठिकाणी येतं काय, त्या ठिकाणी प्रीमियर सारख्या कंपनीमध्ये त्याच्या वडिलांना जॉब मिळतो काय, त्यांचा मुलगा नितीन हडकर गांधीबाल मंदिर हायस्कूलमध्ये प्रवेश घेतो आणि या ठिकाणी शिक्षण स्वतःचं कंप्लीट करतो, त्यानंतर आपल्या जीवनाला सुरुवात करतो. त्यावेळेला एक ध्येय घेऊन ह्या शाळेतून जातो आणि त्या ध्येयाचं वटवृक्ष करतो. गांधीबाल मंदिर ही वास्तूच अशी आहे की या कारखान्यातून तयार झालेलं प्रोडक्ट हे अख्ख्या जगभरात खणखणीत नाण्यासारखं शेवटपर्यंत वाजत राहतं. कारण या ठिकाणचे शिक्षक, या ठिकाणचा जो कर्मचारी तर वृंद, हे सर्व अशा पद्धतीने ज्ञानाची ओंजळी या विद्यार्थ्यांच्या हातात देतात, मायेची पाखर ठेवतात की ती ज्ञानाची जी शिदोरी आहे, मायेची जी पाखर आहे, ती घेऊन तो विद्यार्थी ज्या वेळेला ह्या जगाचा, या दुनियेचा सामना करायला जातो, त्यावेळेला या जगातली नकारात्मक, कोणत्याही पद्धतीची नकारात्मकता त्याच्या प्रगतीला कुठेही थांबवू शकत नाही. आणि हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आपल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी. विनायक बांदेकर म्हणा, दीपा साठे म्हणा, आपल्या या शाळेमध्ये अनेक चांगले व्यावसायिक देखील झालेत. नितीन हडकरच्या बाबतीत म्हणायचं झालं तर स्वतः तो एक व्यावसायिक आहे. सर्वप्रथम त्याने ते स्वप्न पूर्ण केले की अरे नोकरी सगळेच करतात, आपण काहीतरी थोडं वेगळं करूया, म्हणून त्याने व्यवसाय हा मार्ग स्वीकारला आणि हा चांगला उद्योगपती म्हणून तो कार्यरत आहे. आमच्या सीवूड, नवी मुंबई या ठिकाणी त्याचं एक शॉप आहे. आमच्या वहिनी शोभा त्या ठिकाणी ते शॉप चालवतात. अत्यंत सुंदर, चांगल्या पद्धतीने ते त्याचं शॉपचं कामकाज बघतात. मित्रांनो, बोलण्याचा उद्देश हाच आहे की स्वप्न उराशी आपण अनेक बाळगतो, ती पूर्ण करण्याची ताकदही आपल्यात असते, परंतु ती ताकद जागी करण्याचं काम आपले गुरु करतात.
आणि त्या गुरूंकडून ते ज्ञान घेऊन आपल्याला मार्गस्थ व्हावं लागतं. तशाच पद्धतीचं हे सायकल अभियान, सारथी सायकल अभियानाचं एक स्वप्न घेऊन नितीन मार्गस्थ झाला. नितीनच्या बद्दल एक कौतुकाची गोष्ट अशी सांगावीशी वाटते की लहानपणी मी नेहमी त्याच्या घरी जायचो. आई आहे, बाबा बसलेत, तर आम्ही एकत्र खेळायचो. आम्ही फार चांगले बालमित्र आहोत. एकमेकांची सवय आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि एकमेकांचे गुण, कलागुणही चांगले माहिती आहेत. नितीन खूप चांगला आर्टिस्ट पण आहे बरं का. चांगली चित्रकला देखील तो करतो. त्याने बरेचसे पारितोषिके देखील मिळवलेले आहेत. तर मित्रांनो, एकमेकांची साथ घेत पुढे जाण्याचा जो मार्ग असतो हा महत्वाचा आहे. नितीनने या अभियानामध्ये जी अत्यंत महत्वपूर्ण आणि लक्ष देऊन जे काम केलेलं आहे ते म्हणजे निवड. आपल्यासोबत कुणाकुणाला घ्यायचं ही निवड. ही निवड म्हणजे अर्थातच त्याची अर्धांगिनी शोभा, त्यांची प्रथम निवड. त्याच्यानंतर त्याने हेदुलकर सरांची निवड केली की आपण कुठे डगमगलो, कुठे असं वाटलं की नाही आता काही खरं नाही, जसं त्याने आपल्या वर्णनात सांगितलं की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला त्याला असं वाटलं की आता ते शक्य नाही, परंतु अशक्य हे शक्य आहे हे सांगण्यासाठी मायेची पाखर सोबतीला ठेवून जे गुरु त्याच्याबरोबर होते त्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे त्याने हा टप्पा पार केला. आणि महत्वाचं असं की कॅप्टन अजय कांबळे साहेब, अजय कांबळे सरांनी कसं सांगितलं, एक कडक माणूस असावा लागतो बघा, रोखठोक बोलणारा, आणि एक मायेची पाखर देणारा माणूस हवा असतो. आपण बघतो आपली आई आहे ना, नेहमी आपल्याला म्हणते तू काहीच करत नाहीस, तू काहीच कामाचं नाहीस, असं नाही. पण बाबा म्हणतात जाऊ दे करेल, तो करेल. तर अशा पद्धतीचे हे दोन व्यक्ती, अजय कांबळे सर, हेदुलकर सर यांना त्याने निवड केली. त्यांच्या अर्धांगिनी शोभा यांची निवड केली. आणि आपला एक जवळचा कोणतरी मित्र जो आपल्याला लहानपणापासून जाणतो, त्याला आपल्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी माहिती आहेत, अशा एका मित्राची देखील त्याने निवड केली, म्हणजे आपला वैभव जोशी. तर ही टीम निवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ही क्वालिटी माणसामध्ये असणं फार गरजेचं आहे. नक्कीच हा प्रवास त्याच्यासाठी फार जोखमीचा होता, अत्यंत खडतर होता. परंतु नुसतंच आपल्याला एक स्पर्धा जिंकायची आहे किंवा एखादा रेकॉर्ड करायचा आहे किंवा आपल्याला नावलौकिक कमवायचा आहे, हा उद्देश त्याने बिलकुल न ठेवता आपल्या या कल्पनेतून, संकल्पनेतून आपल्याला समाजाचं काही देणं लागतं का? आपण ज्या शाळेतून शिकलो, ज्या बुधवळे गावातून आलो, त्या बुधवळे गावातली आजही काही मुलं, विद्यार्थी आजही आर्थिक परिस्थितीने मागासलेले आहेत. तेही एक वाट बघतायत कोणाची तरी, कोणीतरी येईल, मदतीचा हात देईल, एक हाक देईल, अशा पद्धतीची भावना असणं फार गरजेचं आहे. जसं नितीनने, तळमळेने आपल्या गावासाठी, बुधवळे गावासाठी, आपल्या गांधीबाल मंदिरसाठी जसा हा प्रयत्न केला, तशाच पद्धतीचा प्रयत्न प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी, प्रत्येकाने आपापल्या गावासाठी म्हणा, आपल्या शाळेसाठी म्हणा जर केला, तर मला असं वाटत नाही सर की ह्या महाराष्ट्रात का या देशात कोणीही शिक्षणासाठी किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेला राहील. सर्वप्रथम ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी काही ना काही, फुल ना फुलाची पाकळी म्हणा, एक खारीचा वाटा म्हणा, हाही महत्वाचा असतो. कारण खारीचा वाटा जेव्हा होता तेव्हाच राम सेतू बांधू शकला, लंकेत जाऊ शकला आणि सीतेला परत आणू शकला. मित्रांनो, यासाठी प्रयत्न असतात. त्या पद्धतीने प्रयत्न करत एक आपण समाजाची बांधिलकी, जसं त्याने सांगितलं, मागे वळून पाहणं अत्यंत अवघड आहे, अत्यंत अवघड आहे. प्रत्येक जण नोकरीमध्ये असतो, कोणी व्यवसायात असतो, प्रत्येक जण आपापल्या प्रोफेशनल लाईफमध्ये जगतो, आपल्या संसाराचा गाडा घेऊन जातो. अनेक लोकांना आपापल्या वैवाहिक जीवनात, वैयक्तिक जीवनात, सामाजिक जीवनात, शैक्षणिक जीवनात अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात, अडचणी असतात. परंतु काय आहे, अडचणींवरती तोडगा काढणं, प्रॉब्लेम्स आर ऑलवेज देअर, सोल्युशन्स आर ॲट विथ यू. उत्तर आपल्याजवळच आहेत, पण कधी कधी ते आपल्यालाच माहिती नसतात. म्हणून आपल्याला गुरु हवा असतो. आणि आपलं अहोभाग्य आहे की आपल्याला हेदुलकर सरांसारखे गुरु आहेत, होनावर सरांसारखे गुरु आहेत. त्या पद्धतीने आज या ठिकाणी उपस्थित असलेले शिक्षक आहेत, आपले आई वडील हे सर्वात महत्वाचे गुरु आहेत. कारण आई वडिलांनी बोट धरून जर चालायला शिकवलं नसतं तर आज आपण सायकल चालवली नसती, आणि आज आपण सायकल चालवली नसती तर हा अभियान आपण पूर्ण करू शकलो नसतो. आणि अभियान पूर्ण करू शकलो नसतो तर तळमळीने जे आपल्याला आपल्या गावातल्या विद्यार्थ्यांसाठी करायचं आहे, आपल्या गांधीबाल मंदिरच्या विद्यार्थ्यांसाठी करायचं आहे, ते करू शकलो नसतो. ही भावना नितीनच्या मनात होती आणि ती जागृत करण्याचं काम हेदुलकर सरांनी केलं, कांबळे सरांनी केलं. त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने साथ दिली. बघा मित्रांनो, आयुष्य फार छोटं आहे, 4 दिवसाचंच आहे.
किसको मालूम कब क्या होगा, आपल्याला काहीच माहिती नाहीये, क्षणभंगूर आहे, कुठलीही स्टॅबिलिटी नाहीये. पण स्टॅबिलिटी आपण जर विचारांची ठेवली, अगर सोच में मोच नहीं आती है तो रिश्तों में कभी खरोच नहीं आती है. तसंच आपल्या ध्येयामध्ये देखील कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम होणार नाही जर आपले विचार आणि आपलं ध्येय व्यवस्थित असेल, मेहनत करण्याची जर जिद्द असेल. आज जसं जुनून होता त्याच्यामध्ये एक जिद्द होती, नाही काही झालं तरी मला हे कंप्लीट करायचंच आहे, काही असो. कारण आता जसं हेदुलकर सरांनी म्हटलं होतं ना की कांबळे सरांनी त्यांना सांगितलं, अहो सर आम्ही जंगलात पण जातो, वाघ वगैरे आलं तर आम्हाला बघून पळून जातो. तर मला हे म्हणायचं आहे की त्या वाघाला हे माहिती आहे की माझ्यापेक्षाही मोठा वाघ आलाय, माझं इथे काही काम नाही. तर अशा पद्धतीचा हा भाग आहे. तर मित्रांनो, आयुष्य हा फार छोटा आहे. मी तर परमेश्वराकडे हेच मागणं करेन की एक हिंदीमध्ये 4 लाईन आहेत, आहिस्ता चल ए जिंदगी, आहिस्ता चल ए जिंदगी, अभी बहुत काम बाकी है, अभी बहुत काम बाकी है, कुछ फर्ज निभाने बाकी है, कुछ कर्ज निभाने बाकी है, आहिस्ता चले जिंदगी, अभी बहुत काम बाकी है. रफ्तार में तेरी चलते चलते, रफ्तार में तेरी चलते चलते, कोई रूठ गए कोई छूट गए, रफ्तार में तेरी चलते चलते, कोई रूठ गए कोई छूट गए, रूठों को मनाना बाकी है, जो छूट गए उन्हें साथ लेना बाकी है, और अपने मुकाम को पाना बाकी है. आहिस्ता चले जिंदगी, अभी बहुत मुकाम पाने बाकी है, कुछ कर्ज चुकाने बाकी है, कुछ फर्ज निभाने बाकी है. आणि माजी विद्यार्थी संघातर्फे नितीनचं अत्यंत गोड गोड कौतुक. आपल्या कुटुंबातला म्हणजे माजी विद्यार्थी संघ गांधीबाल मंदिर हे एक कुटुंब आहे. सारथी अभियानाच्या या कार्यक्रमातून त्याने जे कुटुंबासाठी आपल्या केलेलं आहे ते अत्यंत वाखाणण्यासारखंच आहे, कधीही न विसरण्यासारखंच आहे. आम्ही कोणी माजी विद्यार्थ्यांनी जी देणगी दिलेली आहे, आजी माजी विद्यार्थी, ज्ञात अज्ञात लोकांनी, ती तर फार महत्वाची आहेच, परंतु त्याला एक वेगळ्या पद्धतीचं स्वरूप देऊन आपल्याला त्या ज्या लोकांना ते गरज आहे त्या गरजूंपर्यंत पोहोचवणं, ही जी कला आहे, ही जी कल्पना सुचली नितीनला, त्याबद्दल एक जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याचं हार्दिक हार्दिक कौतुक करूया. अशाच पद्धतीचे उत्तरोत्तर कार्य आपल्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते, सर्वांच्या हस्ते घडो. आपलं हे गांधीबाल मंदिर हे जे वटवृक्ष आहे, वटवृक्ष असंच वर्षानुवर्ष, हजारो वर्ष प्रफुल्लित राहो. आणि परमेश्वराकडे हेच मागणं आहे की ज्या ज्या वेळेला आम्हाला जन्म देशील त्या त्या वेळेला आम्हाला हेदुलकर सरांसारखे, होनावर सरांसारखे गुरु लाभोत, नितीन हडकर सारखा एक चांगला जिवलग मित्र लाभो, आणि तुमच्यासारखे एक मदतीचे हात लाभो, हीच प्रार्थना करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद संतोष. खूप चांगले चांगले संदेश आता संतोषने आपल्या भाषणातून आपल्याला दिलेले आहेत. यानंतर प्राथमिकचे मुख्याध्यापक श्रीयुत पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द मांडावेत. हॅलो, सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर नितीनजी हडकर, त्यांच्या मिसेस, माननीय माजी मुख्याध्यापक श्री हेदुलकर सर, अजय कांबळे सर, सावंत साहेब, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक पांचाळ सर, पर्यवेक्षक खोंडे सर, नितीनजी हडकर यांचे माता पिता, सासूबाई, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर आणि हे सगळे आमचे बाल गोपाळ. सारथी फाउंडेशनच्या वतीनं हा वचनपूर्ती सोहळा आज आपण साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. बालमित्रांनो, ही भूमी, महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे. आणि संत कोणाकडेही काय मागत नाही, ते संत हे समाजासाठी खूप काय देतात. आणि ह्या भूमीत तयार झालेले आपले नितीनजी हडकर, ज्यांच्यामध्ये समाजासाठी काहीतरी करायची प्रचंड इच्छाशक्ती आहे, असे आपले नितीनजी हडकर. असं म्हणतात बुडता जन हे देखते डोळा, येतो कळवळा म्हणून. बघा,
ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये आज समाजामध्ये काही लोकांच्या आयुष्यात प्रचंड दुःख आलेलं आहे आणि त्यांच्यासाठी मी काहीतरी खारीचा वाटा उचलावा हा एक विचार मनात येणे आणि तो विचार पूर्ण करण्यासाठी प्रचंड असं हे एक 460 किलोमीटरची सायकलिंग रेस अतिशय जिद्दीनं पूर्ण करणे हा जो विचार त्यांच्या मनात आला तर त्यांच्या ह्या विचारासाठी प्रथम मला त्यांचं फार कौतुक करावंसं वाटतं. त्यांच्यासाठी आपल्या सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. खरं तर त्यांच्याजवळ सायकलचा प्रवास मी पाहिला त्यावेळेस मला माझी सायकल आठवली. माझं शिक्षण पूर्ण मी सायकलीवर केलं आहे, परंतु फक्त 4 किलोमीटर, जास्ती नाही. आणि त्यात सुद्धा मी दमायचो तरुण असताना सुद्धा. 4 नाही तर ही 460 किलोमीटरची शर्यत आहे. ती पार करणे किती कठीण आहे हा त्यांच्या प्रवासातून आपण ऐकलेला आहे, त्यांच्या तोंडून आपण ऐकलेला आहे. परंतु प्रवास पूर्ण करणं हा त्यांचा ध्येय नव्हतं. तर माझ्या ह्या प्रवासात त्यांनी जनतेला आवाहन केलं होतं की मी हा प्रवास अशा लोकांसाठी करतोय की आता त्यांना खरी मदतीची गरज आहे आणि ती मदत पूर्ण करण्यासाठी, ती मदत देण्यासाठी त्यांचा जो विचार आहे त्या लोकांसाठी त्यांना जिद्द मिळाली. त्यांना खरं तर हा प्रवास पूर्ण करणं 460 किलोमीटर पूर्ण करणं हा त्यांचं ध्येय नव्हतं, तर या प्रवासाच्या माध्यमातून समाजाला मदत करणं हे त्यांचं ध्येय होतं आणि ते त्यांनी अतिशय जिद्दीने अतिशय खडतर रीतीने पूर्ण करून दाखवलं आणि त्याचाच हा वचनपूर्ती सोहळा आहे. मी 1991ला D.Ed कॉलेजला असताना एक पिक्चर पाहिला होता नितीनजी, जो जीता है सिकंदर, आणि त्यामध्ये आमिर खानने शर्यत जिंकण्यासाठी किती प्रयत्न केला त्या सिनेमामध्ये, तो मी त्या ठिकाणी पाहिला होता. आणि नितीनजीची शर्यत पाहिल्यानंतर मला तो पिक्चर आठवला. तर ही सगळी जी जिद्द असते काहीतरी करून दाखवण्यासाठी असते आणि नितीनजीची जिद्द होती की हे आपण समाजासाठी काहीतरी करायचं आहे. म्हणून त्यांनी या माध्यमातून आपल्या शाळेसाठी थोडका नव्हे तर 75,000 रुपयाचा निधी जमवलेला आहे आणि तो आपल्याला त्यास सुपूर्त करणार आहेत. तर त्यांच्यासाठी मी खरंच माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांच्या या जिद्दला माझा सलाम. नितीनजी, तुमच्याकडून असंच हे सुरुवात आहे, तुमच्याकडून असेच समाजासाठी खूप मोठी मोठी कार्य होत अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. मी ह्या नवीन शाळेत लागलो त्यावेळेस सहस्रबुद्धे सर नेहमी म्हणायचे की गांधी बाल मंदिरचं नाणं समाजामध्ये खणखणीत वाजलं पाहिजे, अशा सभेला ते नेहमी उद्देशून बोलायचे. आणि आपल्या शाळेत शिकलेले नितीनजी हडकर या उपक्रमानंतर त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे की सर, ह्या शाळेत तयार झालेलं हे तुमचं नाणं समाजात खणखणीत वाजलेलं आहे आणि ते वाजत राहणार आहे. तर मला असं सांगावंसं वाटतं की त्यांनी या आपल्या शाळेतल्या कोरोनाग्रस्त कुटुंबासाठी, नंतर शाळेतील गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जे हे जिद्दीने हे आपलं ध्येय पूर्ण करून दाखवलेलं आहे, त्यांच्या ह्या कार्याचं मी फार कौतुक करतो आणि त्यांना ईश्वर पुढील काळात सुद्धा अशीच सद्बुद्धी देऊ, त्यांच्याकडून अनेक महान महान कार्य घडवत, समाजाचं भलं करण्यासाठीची कार्य घडवत, अशा मी त्यांना सदिच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. त्यानंतर या उपक्रमामध्ये म्हणजे सायकलिंगच्या उपक्रमामध्ये अगदी उत्तम साथ लाभलेली आणि पूर्णपणे नियोजन केलेली नितीनची पत्नी शोभा ही आपले विचार मांडण्यासाठी येत आहे. हॅलो, माझं नाव शोभा नितीन हडकर आहे. मी नवी मुंबई सिवूडमध्ये रिटेल बिझनेस चालवते.
माझं काही एवढं सायकलिंग करता येत नाही माझ्या व्यवसायामुळे, पण गेली 1.5-2 वर्षापासून माझी सायकलिंगनी गावी जायची इच्छा होती मुलाबरोबर आणि मिस्टरांबरोबर. ती काय मला कंप्लीट करता आली नाही. पण मिस्टरांनी जेव्हा बोलले की मी सायकलनी जायचं आहे, पण त्याच्याबरोबर मला करोनाबाधित मुलांसाठी काय करता आलं तर मी आणखीन म्हणजे करायचा प्रयत्न करतोय. तर कसं वाटतं, म्हणजे जेव्हा त्यांनी सांगितलं तर मला अतिशय आनंद झाला. त्यांनी हेलदुकर सर आणि त्यांचे चांगली क्रू मेंबर्स, चांगली स्ट्रॉंग आणि अफलातून क्रू मेंबर्स त्यांनी बनवून त्यांच्या मदतीने मालवणमध्ये ते सायकलिंग त्यांनी कंप्लीट केली. त्या ठिकाणी गेल्यानंतर शाळेमध्ये ढोल ताशाने त्यांचं जेव्हा स्वागत झालं, अतिशय आनंद झाला. जे रात्रभर जो आम्हाला जो त्रास झालेला, तो सगळा जो त्रास होता तो निघून गेला. त्या ठिकाणी झालेल्या कौतुकमुळे खूप आनंद वाटतं. आणि इथे सुद्धा जे नितीन यांचं जे कौतुक होत आहे ते बघून खूप आनंद होत आहे. त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच कामं करत राहावी ही इच्छा आहे. धन्यवाद. त्यानंतर या सायकलिंगमध्ये जे गुरु म्हणून लाभले, म्हणजे हेदुलकर सर तर होतेच, पण जे सायकलिंगसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आधीपासून त्यांना गुरु म्हणून लाभलेले नितीनचे गुरु चव्हाण सर आपले विचार मांडण्यासाठी येत आहेत. कांबळे सर. रिस्पेक्टेड ऑल दी डिग्निटरीज. माझं मराठी एवढं काही चांगलं नाही, आधीपासून इंग्लिश मिडियममध्ये असल्यामुळे, तरी मी आय जस्ट ट्राय अँड स्पीक. नितीन जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा आम्ही बरेचसे असे रेसेस किंवा एन्ड्युरन्स रेसेस वगैरे इन्व्हॉल्व करतो. आणि माझी सुरुवात अशी झाली आहे की मी आधी महाराष्ट्राचा एक्स प्लेअर आहे, नॅशनल खेळलेलो आहेत मी. बरेच 6 वर्ष महाराष्ट्र, मुंबई युनिव्हर्सिटी पण मी रिप्रेझेंट केलेली आहे. तर आत्तापर्यंतचा माझा प्रवास होता की फक्त मला काहीतरी ॲस्पिरेशन होतं, ते मला अचीव करायचं होतं. हे सर्व होतं ते सर्व सेल्फ सेंटर्ड होतं, किंवा कोणी पण हे जे केलं आहे सारथीने, ते त्याला आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये काय बोलू शकतो, गिव्हिंग बॅक टू द सोसायटी. आणि मी खूप एक्सायटेड होतो, कारण की हे माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम होत होतं. मी आत्तापर्यंत नाही कोणासाठी केलेलं आहे नाही. आणि असं काही येतं तेव्हा आपल्याला वाटतं की आत्ता टाईम आलेला आहे की आपल्याला काहीतरी सोसायटीला द्यायचं आहे, त्यांना हेल्प करायची आहे आणि त्याच्यावरून लोकांना मोटिवेट करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये मोटिवेट होणारे कसे की आमच्याकडे बरेच लोक येतात जे हेल्थ प्रॉब्लेममुळे येतात. त्याच्यानंतर त्यांना टाईम कन्स्टेंट असतो, पण त्यांना एक्सरसाइज वगैरे करायची असते. तर आमचा एक छोटा ग्रुप आहे वेलो एन एम म्हणून नवी मुंबईमध्ये. तिथे आम्ही बऱ्याच लोकांना मोटिवेट करतो, त्यांना आमच्या ग्रुप राईड पार्टिसिपेट करायला सांगतो आणि त्याच्यातून तेही मोटिवेटेड होतात आणि मग त्याच्यानंतर ते त्यांची स्टोरी चालू करतात पुढे. तर सारथीने मला बरंच काही दिलं. आता आम्ही पुढे पण ऑलरेडी आमचं बोलणं झालेलं आहे की आम्ही ॲटलिस्ट प्लॅन करू की वर्षातून एक असा इव्हेंट करायचा जिथे आम्ही काहीतरी सोशल कॉजला विल बी मोर रिस्पॉन्सिबल टुवर्ड्स इट अँड गिव्ह बॅक टू द सोसायटी. थँक्यू. सारथी फाउंडेशनतर्फे जी देणगी जमा झालेली आहे त्यातली 25,000 देणगी ही मालवणच्या प्राथमिक शाळेला आम्ही तेव्हा तिथेच लगेच दिलेली आहे. आणि उरलेली जी देणगी होती ती 75,000 रुपये देणगी ही गांधीबाल मंदिरच्या सुपूर्त करत आहोत. मी नितीन हडकर, शोभा आणि आमचे कॅप्टन यांना विनंती करतो की तो देणगीचा फलक आणि प्रत्यक्ष देणगी ही
मुख्याध्यापक श्री पांचाळ सर, पाटील सर यांना सुपूर्द करावी. कार्यक्रमाचा शेवट होत आलाय. मित्रांनो, जी काय आता रक्कम आपल्याला मिळालेली आहे त्याची सुरुवातच आपण 3 दिवसापूर्वी केली होती. जे 10वीचे विद्यार्थी इथे जे आपले जमलेले आहेत त्या सर्वांना आपण सराव प्रश्नपत्रिका संच हा त्या रकमेतून आपण देत आहोत. त्यासाठी नितीन हडकर आणि त्यांची टीम यांचे मी शतशः आभार व्यक्त करतो. इथे 10वी अ चे 2 विद्यार्थी, 10वी ब चे 2 विद्यार्थी आणि 10वी क चे 2 विद्यार्थी असे समोर येतील. 10वी अ चे 2, कोणी पण 2, 10वी अ चे 2, 10वी ब चे 2 आणि 10वी क चे 2 असे 6 विद्यार्थी समोर येतील. लवकर या जरा. मी हेदुलकर सर आणि नितीन हडकर यांना विनंती करतो की त्यांना हा प्रश्नसंच एक प्रायोगिक तत्वावरती आपण त्यांना आता देत आहोत. आता मी येतो की तो येतो असं नकोय. 2 विद्यार्थी प्रत्येक लवकर यावे. तिकडे या लवकर. चला. टाळ्या होऊन जाऊ दे जरा. हे संच आपण आजच देण्याचा प्रयत्न करत होतो, पण नवनीतकडून आपल्याला ते संच उपलब्ध झालेले नाही आहेत. मग ह्या विद्यार्थ्यांना आम्ही एक पत्र तयार केलंय जेणेकरून त्यांनाही खात्री वाटेल बाबा मला काहीतरी मिळणार आहे. हे पत्र त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी इथे घेऊन जायचं आहे आणि ज्या दिवशी तुमचे क्लास टीचर हे प्रश्नसंच वाटणार आहेत त्या दिवशी हे पत्र त्यांना द्यायचं आहे आणि प्रश्नसंच तुम्हाला घ्यायचं आहे. आणि यात कोणतीही रक्कम तुम्हाला द्यायची नाही आहे. हे तुम्हाला नितीन हडकर आणि त्यांची टीम यांच्यातर्फे तुम्हाला मिळालेलं आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद मानतोय आणि पुढील सूत्र मी मॅडमकडे सोपवतो. धन्यवाद सर. शेवटच्या गोड कार्यक्रमाकडे आपण वळूया. आभारांचे भार कशाला, आभारांचे भार कशाला, या फुलांचे हार कशाला, हृदयामध्ये घर असेल तर त्या घराला दार कशाला. शेवटचा गोड कार्यक्रम म्हणजे आभाराचा, तो मी सोपवते आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्रीयुत खोंडे सर यांच्याकडे.
व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथीगण, आपले आवडते आजचे वचनपूर्ती करणारे, आपण म्हणूया सत्कार मूर्ती, नितीनजी हळकर, त्यानंतर त्यांच्या सुविद्य पत्नी शोभाताई, त्यांचे प्रेरक, त्यांना प्रेरणा देणारे त्यांचे गुरु आपले आदरणीय हेदुलकर सर, आणि व्यावसायिक गुरु त्यांचे ते अजयजी कांबळे, त्यानंतर आपले नेहमीच प्रत्येक कार्यक्रमाला धावून येणारे पूर्वीपासूनचे आपले फाउंडर मेंबर आदरणीय सावंतजी साहेब, सर्व उपस्थित विद्यार्थी मित्र, नितीनजींचे आई बाबा, सासूबाई, हा कौतुक सोहळा पाहायला या ठिकाणी उपस्थित आहे, या सर्वांचं मी या ठिकाणी गांधी बालमंदिर परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रहो, खरोखरच मुंबई ते मालवण 460 किलोमीटर अंतर पार करणं नॉट अ जोक्स. आम्ही 12वीला असताना मी स्वतः एक 10 किलोमीटर अंतर तुमचं सायकलीवर जायचो, परंतु त्यावेळेची होणारी जीवाची घालमेल, शरीराची त्रागा, खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे नितीनजी. तर मित्र हो, या ठिकाणी या आधीच हेदुलकर सरांनी, सावंत सरांनी आभार तसे मानलेलेच आहे प्रत्येकाचे. या कौतुक सोहळ्याला आपण उपस्थित झालेला आहात. असो मित्र हो, जीवनात एक उत्तम मित्र, त्याचप्रमाणे योग्य रस्ता, चांगले विचार, उच्च ध्येय आणि अंगी नम्रता, या 5 गोष्टी हाताच्या 5 बोटाप्रमाणे जेव्हा एकत्र येतात, सर्व जुळून येतात, तर वज्रमुठ तयार होते. तसं नितीनजींना त्यांच्या ह्या प्रवासामध्ये, वचनपूर्तीच्या प्रवासामध्ये ह्या मंडळींची साथ खरोखरच जी काही लाभली, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी, त्याचप्रमाणे त्यांचे आई बाबा, सासू, त्यांच्या पत्नी यांचं खरोखरच गोड कौतुक करावं तेवढं कमी आहे. तर या ठिकाणी हा कौतुक कळस पाहण्यासाठी उपस्थित सर्व आपले हे विद्यार्थी मित्र, की ज्यांना त्या सारथी अभियानांतर्गत जे काही सायकलिंग रेस झाली, त्यांनी मोठ्या दिलदारपणे, एक सायकलिंग हा एक तुमचा, आपण म्हणूया खऱ्या अर्थाने मदतीचाच हात त्यांचा देणं हा उद्देश होता, परंतु हे एक जोड त्यांनी त्याला दिली. खरोखरच एक चांगली कल्पना आहे. आणि या कोविडग्रस्त किंवा कोविडमध्ये मृत्यू पावलेल्या त्यांच्या आई वडील जे विद्यार्थी आहेत, त्यांना मदतीचा हात देण्याचा जो काही त्यांनी सार्थ कार्य उपक्रम केलेला आहे, खरोखरच कौतुकास्पद आहे. म्हणून नितीनजी, आपलं खरोखरच गोड कौतुक आणि खूप 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 धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित त्यांचे मित्रमंडळी, माजी विद्यार्थी, आपले सावंत सर आहेत, संतोषजी ठोंबरे आहे, ज्यांचं भाषण तुम्ही ऐकलं, अगदी कसं सुंदरसं, आणि ते तसे पटाईतच आहेत, हुशार विद्यार्थी आपले. हा विजयजी हजारे, शहाजी, त्यानंतर सावंतजी आणि इतर सर्व मित्रमंडळी या ठिकाणी त्यांचा तो कौतुक वचनपूर्ती सोहळा पाहण्यासाठी उपस्थित आहे. या सर्वांचंच मी संस्थेतर्फे, शाळेतर्फे गोड कौतुक करतो, आभार मानतो. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित झाला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. या ठिकाणी त्यांचे वडील, सासूबाई, त्यानंतर आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. खरोखरच धन्य ती माता, आणि खरोखरच रास्त अभिमान आहे त्या जावयाचा, सासू सासऱ्यांनाही, आहे की नाही. असे जावई हे आदर्श जावई असतात.
तर या ठिकाणी खरोखरच त्यांचेही मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो. आपल्या जाधव मॅडम कधीपासून जरा तब्येत बरी नाही तरी सुद्धा जीव तोडून शब्द फेक आपलं वेगवेगळ्या प्रकारचं अलंकारिक भाषण त्यांचे आपण ऐकतोय, त्याबद्दल त्या जाधव मॅडमचंही मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. या संपूर्ण व्यवस्था पाहिलीत, जे या कार्यक्रमासाठी ज्यांनी प्रोत्साहन दिलं ते आपले मुख्याध्यापक अनिल पांचाळ सर असतील, प्राथमिकचे मुख्याध्यापक आपले प्रमोदजी पाटील सर असतील आणि इतर सर्वच मदत करणारे शिक्षक वर्गगण की ज्यांनी खाली सुंदरसा एक आपले CDS बिपिनजी रावत यांच्या आदरांजलीचा कार्यक्रम आपण प्रथमतः या ठिकाणी साजरा केला. खरोखरच एक अभिमानास्पद बाब आहे की असे हे लष्कर प्रमुख अपघातामध्ये पत्नीसह आणि 12 जवानांसह मृत्यू पावतात. ही खरोखरच एक अत्यंत आपल्यासाठी दुःखाची बाब आहे. म्हणून सुरुवातीला आपण तो कार्यक्रम खाली साजरा केलेला आहे. त्याचं संपूर्ण डेकोरेशन करायला जे काही प्रोत्साहन दिलं आपल्या विश्वनाथजी पांचाळ सर आहेत, फलकलेखन करणारे पांचाळ सर, विचारे सर यांचंही मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो, गोड कौतुक करतो. या ठिकाणी स्वागत कक्ष पाहणारे आपल्या संके मॅडम आहेत, त्यानंतर सातपुते मॅडम आहेत, पाटील मॅडम, आपल्या वैष्णव मॅडम यांचंही मनापासून मी धन्यवाद मानतो. विद्यार्थी मित्रांनो, हा कौतुक सोहळा तुम्ही पाहिलेला आहे, परंतु यापासून तुम्ही प्रेरित होऊन काहीतरी पुढे भविष्यामध्ये असंच नाणं खणखणलं गांधी मालमंदिरचं पाहिजे, आहे की नाही, हे तुम्ही पाहायला या ठिकाणी बसलेला आहात. एक तो निमित्त आहे की कोविडग्रस्त किंवा आपले मदत त्यांनी दिलेली आहे, तो वेगळा भाग आहे, परंतु या ठिकाणी बसवण्यासाठी तुमचा उद्देश एकच आहे की अशी प्रेरणा आपण आपल्या माजी दादा ताईकडून घ्यायची आहे. तर असो, पुनश्च सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो, मनापासून धन्यवाद मानतो. आणि शेवटी जाता जाता एक सुंदरसं एक इंग्रजीमध्ये मला व्हॉट्सअपमध्ये मिळालेलं एक वाचन करून दाखवतो. We come with nothing, we go with nothing, but one great thing we can achieve in our beautiful life is a little remembrance in the someone's mind and small place in someone's heart. ते मनामध्ये एक जागा नितीनजींनी प्रत्येकाच्या केलेल्या आहे, एक आदर्श आहे की नाही, ज्यांच्याकडे आदर्श आपण पाहू असे नितीनजी यांनी एक पायंडा या ठिकाणी टाकलेला आहे, घातलेला आहे. म्हणून खरोखरच कौतुकास्पद आहे हा सोहळा. पूर्णपणे या ठिकाणी सर्वजण जे काही उपस्थित राहिलात सर्वांचं मनापासून कौतुक करतो. राहिलेले इतर आपले शिक्षकेतर कर्मचारी आहे की ज्यांनी स्वच्छता टापटीप केली, इतर साफसफाई कामगार आहेत, त्यांचे मी पुनश्च या ठिकाणी आभार मानतोय. हा कार्यक्रम गोड कौतुक वचनपूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असे जाहीर करतो आणि पुढील सूत्र जाधव मॅडमकडे सोपवतो. धन्यवाद. आजच्याच खुर्च्या टाका.
माझा फोटो नाही काढला. माईकवर बोल.